धन्वन्तरये नमः। कार्यारंभक श्री गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, सूर्यपुत्र महाबली हनुमान, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, माझे गुरु राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित, माझे आदरणीय पद्मभूषण डॉक्टर BM हेगडे, फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन म्हणून ज्यांना ओळखलं जातं सर विल्यम ऑसलर यांना वंदन करतो आणि काही ऋषींची नावं मी तुमच्या समोर सादर करतोय। फादर ऑफ हिंदुइझम स्वामी विवेकानंद, फादर ऑफ मॅथ्स महर्षी आर्यभट्ट, फादर ऑफ अल्जेब्रा महर्षी भास्कराचार्य, फादर ऑफ केमिस्ट्री महर्षी नागार्जुन, फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी महर्षी कणाद, फादर ऑफ टेक्नॉलॉजी आचार्य भारद्वाज, फादर ऑफ कॉस्मॉलॉजी आचार्य कपिल, फादर ऑफ ॲस्ट्रोलॉजी आचार्य वराहमीर, फादर ऑफ डेअरी फार्म भगवान गोपाल श्रीकृष्ण, फादर ऑफ कॉटन इंडस्ट्री महर्षी भावना, फादर ऑफ धनुर्वेद आचार्य द्रोणाचार्य, फादर ऑफ चतुर्वेद महर्षि व्यास, फादर ऑफ व्याकरण महर्षि पाणिनी, फादर ऑफ स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज, फादर ऑफ योग महर्षि पतंजलि, फादर ऑफ एग्रीकल्चर महर्षि पराशर, फादर ऑफ इकॉनॉमी आचार्य चाणक्य, फादर ऑफ लॉ महर्षि मनु, फादर ऑफ मैनेजमेंट समर्थ रामदास स्वामी, फादर ऑफ सर्जरी महर्षि सुश्रुत, फादर ऑफ मेडिसिन महर्षि चरक, आणि या सगळ्या फादरना जन्माला घालणारी मदर ऑफ ऑल फादर इट्स भारत माता। या भारत मातेला वंदन करतो, कारण हे सगळे भारत मातेचे सुपुत्र आहेत। भारताने देशाला काय दिलं, जगाला काय दिलं हे शिकण्याची वेळ आलेली आहे, हे अभिमानाने सांगण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून ज्या प्रभू श्रीरामांनी एक मोठा सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या माणसाला लंकेतनं परत आणलं, त्या रामांचा जय जयकार केल्याशिवाय आजचा विषय सुरूच होणार नाही। जय श्रीराम, जय जय श्रीराम। आजचं हे व्याख्यान हिंदू धर्म, ब्राह्मण्य, जाती, धर्म या विषयात थोडंसं अभ्यासात्मक असणार आहे। कोणाच्या भावना दुखवण्याचा त्याच्यात हेतू असणार नाही, कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नका। यद रोचते तब ग्राह्यम, न रोचते त्याज्यम। प्रत्येक शास्त्र वेगळं असतं, एका शास्त्राचे नियम दुसऱ्या शास्त्राला जसेच्या तसे लागू होत नाहीत, जसे एका देशाचे नियम दुसऱ्या देशाला जसेच्या तसे लागू होत नसतात। आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, निसर्गोपचार, गोपॅथी किंवा अन्य काही चिकित्सा पद्धती ज्या असतील, मी आयुर्वेदाचा स्नातक असल्यामुळे जे ज्ञान हिंदू धर्मामध्ये, वेदांमध्ये, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तेवढंच खरं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे। आणि मला असं वाटतं मी एकटाच आहे। तुम्हाला सगळ्यांची साथ मला पाहिजे, म्हणून मी हा विषय आज तुमच्यासमोर मांडतोय। जे ज्ञान हिंदू धर्मामध्ये, वेदांमध्ये तेवढंच खरं, बाकी सगळं खोटं आहे। आयुर्वेद फक्त आणि फक्त भारतीय सिद्धांतांद्वारेच समजून घेता येऊ शकतो। आयुर्वेद समजून घ्यायचं असेल तर पाश्चात्य तंत्र अवलंबायचंच नाही आहे। जर एखादी कृती मला अभ्यासाची असेल तर ती कृती करणाऱ्याची दृष्टिकोन काय, ॲटिट्यूड काय आहे हे समजल्याशिवाय तुम्हाला त्याचा अर्थ कळणार नाही। कृती एखादच असते। आदरणीय चारुदत्त आफळेबुवा एक उदाहरण कायम सांगतात की कानफटात मारून घड्याळ काढून घेणं ही कृती आहे। मुलग्याच्या हातात घड्याळ दिलेला आहे, पण मुलगा 7वीतच आहे। आई त्याला सांगतेय, अरे असं घड्याळ घालून जाऊ नकोस, तू अजून लहान आहेस। पण तो मुलगा हट्टाने घड्याळ घालून जातो आणि येताना एक गुंड त्याच्या कानफटात मारतो आणि घड्याळ काढून घेतो। मुलगा रडत घरी येतो, बाबांना न सांगता आई तसंच दुसरं घड्याळ आणून परत त्याच्या हातात बांधते। दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना परत तो पोरगा हट्ट करतो की मी घड्याळ बांधूनच जाणार। आता आई त्याच्या कानफटात मारते आणि बांधलेलं घड्याळ परत काढून घेते। कानफटात मारून घड्याळ काढून घेणं ही कृती आणि त्या कृती मागचा उद्देश महत्त्वाचा असतो। तो का मारलं गेलं आणि कोणी मारलं ते महत्त्वाचं असतं। आईने मारलेलं असतं ते चुकीचं नसतं, परंतु गावगुंडाने मारणं मात्र चुकीचं असतं। आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र याची तुलना जर करायची झाली
तर इथे असं लक्षात येतं की आयुर्वेद शास्त्राचं पारडं जरा जड दिसतंय, परंतु प्रत्यक्षात इथे मात्र ही बाजू वर झाल्यासारखी वाटते, परंतु तिथे त्यांच्याकडे तर प्रचंड AI टेक्नॉलॉजी आज आहे, त्यांच्याकडे सुसज्ज साधनं त्यांच्याकडे आहेत, तात्काळ गुण येणारी औषधं तिथे दिसतात, वैश्विकीकरण ग्लोबलायझेशन झालेलं दिसतं आणि अनेक तज्ज्ञ त्याच्यामध्ये आहेत. अनेक तज्ज्ञ म्हणजे किती तज्ज्ञ? हृदयरोग या विषयामध्ये हृदयावर काम करणारे आज ॲलोपॅथीमध्ये 25 तज्ज्ञ मिळतील. ब्रँचिंग रिब्रँचिंग एवढं झालेलं आहे तिथे की काही दिवसांनी उजव्या डोळ्यांचा डॉक्टर वेगळा आणि डाव्या डोळ्यांचा डॉक्टर वेगळा होईल. वरच्या कवळीचा डॉक्टर वेगळा आणि खालच्या कवळीचा डॉक्टर वेगळा असू शकतो भविष्यामध्ये. कारण आज जे काही शरीराची चिरफाड करून अवयव वाटून घेतले गेलेत, एका डॉक्टरला दुसऱ्या सिस्टीमची काही माहितीच नसते, त्यामुळे तीच औषधं सगळी रिपीट फक्त कंपनी बदलून दिली जातात आणि मग त्याचे भोग भोगावे लागतात, हे मात्र रुग्णांना भोगावे लागतात. ही जी पॅथी आहे, या पॅथीची ही एवढी साधनं उपलब्ध असून सुद्धा प्राचीन आयुर्वेद शास्त्राचं पारडं जड का दिसतं? त्या दीवार पिक्चरमध्ये अमिताभ आणि शशी कपूरचा एक डायलॉग आहे. अमिताभ शशी कपूरला असं विचारतोय, मेरे पास बंगला है, मेरे पास गाड़ी है, मेरे पास पैसा है, तुम्हारे पास क्या है? तेव्हा शशी कपूर त्याला उत्तर देतो, मेरे पास माँ है. तसं मला इथे उत्तर द्यावं असं वाटलं, मेरे पास भारतीय जीवन पद्धत आहे. आणि ही जीवन पद्धत जोपर्यंत आयुर्वेद शास्त्राकडे आहे तोपर्यंत हे पारडं कितीही जड वाटलं तरी ते वरच जाणार आणि हे पारडं खाली येणार. कारण जीवन पद्धत कसं जगायचं हे पाश्चिमात्यांना अजूनपर्यंत कळलेलंच नाही. जीवनाचं उद्दिष्टच कळलेलं नाहीये. मगाशी मी व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगितलं की जीवनाचं उद्दिष्ट मोक्षप्राप्ती आहे, हे सोडून मधल्या अर्थाशीच निगडीत झालंय आणि कामाशीच निगडीत झालंय. धर्म अर्थ काम मोक्षामधला धर्म आणि मोक्ष काढून टाकला तर अर्थ आणि काम स्वैर झालेले आहेत पाश्चात्य देशात, पण भारतामध्ये ते नाहीच स्वैर. कारण त्याला एका बाजूने धर्माची भीती आणि दुसऱ्या बाजूला मोक्षप्राप्ती हे उद्दिष्ट अजूनही परंपरेने आपल्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून ह्या 4 गोष्टी जोपर्यंत आपल्याकडे आहेत, आणि ह्या 4 गोष्टी मिळवण्यासाठी काय पाहिजे? आरोग्य पाहिजे. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूल उत्तमम असं आयुर्वेदातलं एक वचन आहे. म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं असलं तर बाकी सगळा पुरुषार्थ तुम्हाला करता येणार आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पुन्हा आयुर्वेद तुम्हाला वापरावाच लागणार. आता हा आयुर्वेद जर वापरायचा झाला तर त्याच्याकडे जे प्लस पॉइंट आहेत या तुलनेत ते कोणते कोणते आहेत? तर आयुर्वेद हा अग्निविचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. अग्नी म्हणजे प्रत्यक्ष वैश्वानर, अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तः पचामी अन्नम चतुर्विधम असं भगवंत ज्याचं वर्णन करतात तो जाठराग्नी म्हणजे मी स्वतः आहे असं भगवंत गीतेमध्ये सांगून जात आहेत. आयुर्वेदामध्ये एकूण 13 अग्नी सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला असं वाटेल की आयुर्वेद डॉक्टर म्हणजे काया चिकित्सक, सॉरी, काया चिकित्सक नाही, ते काय चिकित्सक आहेत. काय म्हणजे अग्नी, आम्ही अग्नीचे उपासक आहोत. आणि आपल्या परंपरा याच सांगतात की आपण अग्नीची उपासना पहिल्यापासून करत आलोत. देव आम्हाला अग्नीमध्ये दिसतो. स्थूल रूपामध्ये आजही एक सगुण अग्नी आपल्याला सूर्य रूपामध्ये दिसतो आणि दुसरा यज्ञामध्ये किंवा समईमधली जी वात आहे किंवा निरांजनामधली जी वात आहे तो देखील एक प्रकारचा अग्नी आहे. असे एकूण 5 प्रकारचे अग्नी आपल्या शरीरात पंचमहाभूतांचे असतात. 7 धातूंचे 7 अग्नी असतात आणि जाठराग्नी एकूण 13 अग्नीने हे शरीर बनलेलं आहे. आणि या अग्नीमध्ये कमी जास्तपणा निर्माण झाला की रोग होतो असं आयुर्वेद सांगतो. म्हणजे या अग्नीची पुनर्स्थापना करणं हे आयुर्वेद तज्ज्ञांचं काम आहे. त्या अग्नीला विसरून चालणार नाही. तिसरं लोकमान्य आहे. एवढी हजारो वर्षांची आक्रमणं भारतांवर झाली परंतु अजूनही आयुर्वेद पुसला गेला नाही, विसरला गेला नाही, रूढी परंपरा हरवल्या नाहीत. त्या जशाच्या तशा अजूनही आहेत. मी माझ्या लहानपणी बघितलेले आहेत आणि आता माझ्या या 30-40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्यात जे बदल होत जात आहेत ते मला स्पष्ट दिसत आहेत. आणि मग मनाला असं कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय की नाही, काहीतरी बदललेलं आहे. आणि आपल्याला परत जर माझं पूर्वीचं आयुष्य मिळवायचं असेल तर धर्मपालन, कामपालन, अर्थपालन आणि मोक्षप्राप्ती ही सुरुवात आपल्याला परत करायला पाहिजे. कारण आमच्या आयुर्वेदातले सगळे सिद्धांत पक्के आहेत. दोष 3च आहेत, अजून बदललेले नाहीत. धातू 7 म्हणजे 7च आहेत. मल 3 म्हणजे 3च आहेत. अग्नी 13 म्हणजे 13च आहेत, बदललेले नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयुर्वेद हा आयुर्वेदाच्या शब्दांप्रमाणेच वापरायचा.
दोष या शब्दाचा अर्थ फॉल्ट असा करायचा नाही. धातू या शब्दाचा अर्थ मेटल असा करायचा नाही. वायू म्हणजे एअर असा अर्थ काढायचा नाही. पित्त म्हणजे फायर असं जर तुम्ही अर्थ करायला गेलात की आयुर्वेदाचा सत्यानाश होणार. धातू म्हणजे DHATU एवढंच त्याचं स्पेलिंग बदलता येईल, त्याचा मेटल असं रूपांतर करायचं नाही. त्यामुळे आयुर्वेदाची टर्मिनॉलॉजी ही आयुर्वेदाचीच वापरायची, नाहीतर गोंधळ होतोय. आज ते मी बघतोय पाश्चिमात्य डॉक्टरनी काही रोग शोधून काढले आणि त्या रोगांची आयुर्वेदानुसार औषधं शोधून काढायची. केवढा द्रविडी प्राणायाम आहे हा. आयुर्वेदात सांगितलेले रोग जे आहेत, आमचे वाग्भट मुनी सांगतात, चरक सांगतात, सुश्रुत सांगतात, इदम आगम सिद्धत्वात, आम्ही याच्यावर संशोधन करून हे तुम्हाला ग्रंथ लिहून दिलेले आहेत. तुम्हाला पुन्हा संशोधन करण्याची गरजच नाही. आयुर्वेदात संशोधन कसं होऊ शकेल? सगळं इन्व्हेंटेड आहे, आम्हाला आता फक्त डिस्कव्हर करायचं आहे. आणि हेच वैद्यांचं काम आहे की जे काम करून ठेवलेलं आहे ते जनतेसमोर आणायचं. डिस्कव्हर इट. इन्व्हेन्शन आणि डिस्कव्हरीमध्ये फरक आहे. तर आपल्याला तर डिस्कव्हर करायचं आहे आणि म्हणून आपण जरा वेगळ्या अंगाने आरोग्याचा विचार आज करणार आहोत. रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है भारतीय संस्कृती, भारतीय सत्यता, भारतीय सभ्यता, भारतीय आयुर्वेद. हिंदू धर्म समजून घ्यायचा असेल तर एक मोठी बिल्डिंग आहे असं समजायचं. त्याला पाया आहे आणि एक मोठा खांब आहे. एक मोठा खांब आणि त्याला बाजूला 4 खांब जर असतील तर त्याच्यावर छप्पर आपल्याला नीट घालता येईल वैश्विक हिंदू धर्माचा. आता याचा जो पाया आहे आणि हा जो मधला खांब आहे, हा जो खांब आहे हा कर्मविपाक सिद्धांत म्हणजेच पुनर्जन्माचा सिद्धांत हा हिंदू धर्माचा मोठा खांब आहे. आपण जन्म घेतला यामागे आपलं काहीतरी पूर्ण कर्म होतं, संचित होतं, म्हणून आपल्याला मनुष्य देह मिळाला. आणि आपण असं मानतो की माझं पूर्वजन्मात जे अर्धवट राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी मला मनुष्य जन्म आहे आणि मनुष्य जन्मात मला नेमून दिलेलं काम जर मी पूर्ण केलं तरच मला मोक्ष मिळणार आहे. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम, माझ्या शरीरातला आत्मा हा परत दुसऱ्या शरीरात जाऊन पुन्हा तो 84 लक्ष फेऱ्यांचा प्रवास करून पुन्हा कुठेतरी जन्म घेऊन मला परत मनुष्य जन्म मिळणार आहे. त्यामुळे मनुष्य जन्म एकदाच मिळतो. म्हणून म्हटलं की अजून 50 वर्षांचा विचार आपण करू शकतो आणि या 50 वर्षात जे आपल्याला मिळालं नाही ते मिळवून आपण जर उद्धार आपला करून घेणार असो, आणि उद्धरेद आत्मा आत्मानम असंही आपल्याकडेच म्हटलेलं आहे, आपला उद्धार आपणच करून घ्यायचा आहे. कोणी तुमच्या मदतीला येणार नाही आहे. माझ्या आत्म्यावर जे सांगितलं गेलंय जन्म घेण्यापूर्वी की तुला असं असं जायचंय आणि एवढी एवढी कर्म करायची आहेत आणि परत यायचंय, तसं काम पूर्ण झालं की मला परत बुलावा आया है, मैं आऊंगा तुम्हारे पास. आणि गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की हे जे शरीर मिळालंय हे भाड्याचं शरीर आहे. 100 वर्षाच्या कराराने ती आत्मशक्ती या शरीरामध्ये आलेली आहे. या शरीरात या जन्मात याला सुवेने दामले असं नाव आहे. भाड्याचं शरीर सोडून स्वतःच्या घरात जायला केवढा आनंद झाला पाहिजे. आणि यालाच मृत्यूची यात्रा म्हणतात. आणि ही मृत्यूची यात्रा आपल्याकडे दरवर्षी आपण करतो आणि ती साजरी करतो. गणपती विसर्जनाची मिरवणूक. काय आहे दुसरं? हे ज्या गणपती बाप्पाला आम्ही प्राणप्रतिष्ठा आणून आमच्या घरात बसवलेला आहे, आमच्यासारखाच एक सगुण साकार रूप त्याला आमच्या घरात मानाचं स्थान दिलेलं आहे. रोज सकाळ संध्याकाळ त्याची पूजा होते, आरती होते, त्याला नैवेद्य दाखवले जातात. काय आहे? सगुण रूपामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि 5 दिवसानंतर, 1.5 दिवसानंतर, 11 दिवसानंतर त्याच्यावर पुन्हा आम्ही अक्षता घालतोय आणि पुनरागमना याचे म्हणतोय. आणि जे उरलेलं शरीर असेल ती आम्ही विसर्जनासाठी घेऊन जातोय. या विसर्जनाचा सोहळा जेवढा दिमागदार असतो तेवढाच आपलाही सोहळा व्हायला पाहिजे, हे जिवंतपणे आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे जे समर्थ सांगतात ते इथे जे तुम्हाला उद्दिष्ट ठरवून दिलंय ते पूर्ण केलंय का टिक मार्क करत जा. आणि जर राहिलं असेल तर उरलेल्या कामामध्ये तुम्हाला त्या तसा विचार करायला लागेल. म्हणजे माझा पुनर्जन्म झालेला आहे, परत मला पुनर्जन्म नकोय, म्हणून आपल्याला हा धर्म समजून घ्यायचा आहे. हा जो मुख्य खांब आहे, 4 खांब आणि त्याचा जो पाया आहे हा 4 वेदांचा आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे जे 4 खांब आहेत त्याच्यातला पहिला खांब जो आहे हा पुरुषार्थांचा, मगाशी मी सांगितलं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. दुसरा खांब जो आहे हा 4 वर्ण सांगितलेले आहेत आपल्याकडे.
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण सांगितलेले आहेत. ह्या जाती नाही आहेत. जात नाही ती जात असं म्हटलं जातं, परंतु याला भगवंतानी वर्ण असं म्हटलंय. आणि मी वर्ण निर्माण केलेत असं भगवंतांचं वचन आहे गीतेमधलं. घरी जाऊन आपण पुन्हा एकदा अभ्यास करूया. तिसरा खांब जो आहे हा आश्रमांचा आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम आपल्याला आहेत. ह्या 4 आश्रमांची कामं वेगवेगळी आहेत. प्रत्येक आश्रमामध्ये आपण जे असतो पुढच्या आश्रमाची तयारी सुद्धा आपल्याला करायची आहे. वय वर्ष 0 ते 25 हा पहिला आश्रम आहे ज्याला आपण ब्रह्मचर्य म्हणतो. 25 ते 50 हा गृहस्थ आश्रम आहे. 50 ते 75 हा वानप्रस्थ आहे आणि 75 ते 100 हा संन्यास आश्रम आहे. इथे सगळेजण आता वानप्रस्थी आहेत असं मला वाटतं. वानप्रस्थी या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घेऊया. घरात राहायचंय पण घरात नाही असं समजायचं. विचारल्याशिवाय सल्ले द्यायचे नाहीत. विचारल्यानंतर जेवढा आवश्यक आहे एवढा सल्ला तुला देतोय, पटलं तर कर, असंच कर असं गृहस्थाश्रमात सांगायचं, वानप्रस्थात सांगायचं नाही. तर तुमचा संन्यास आश्रम चांगला जाणार आहे. नाहीतर तुमची रवानगी कधी वृद्धाश्रमात होईल सांगता येणार नाही. सावत्व सुखी जर करायचं असेल, जीवन समृद्ध करायचं असेल, आनंदी घालवायचं असेल आणि निरोगी ठेवायचं असेल तर या पायाला विसरून चालणार नाहीये. म्हणजे माझं वानप्रस्थाचं काम काय आहे हे आम्हाला कधी सिलेबसमध्ये सांगितलंच नाहीये आणि म्हणून भांडणं वाढलेली आहेत. आज ते प्री मॅरेज काय फोटोशूट 15-15 दिवस करतात. लग्न सोहळा 4-5 दिवसात आटोपतो आणि घटस्फोटाला 1च दिवस लागतो. हे सगळं महिन्याभरात कारभार आटोपतो पुन्हा. हे काय चाललंय? कुठे चाललाय आमचा समाज? वृद्धाश्रम संस्कृती भारतीयांची नाहीये. जेवढे भारतात वृद्धाश्रम जास्ती तेवढी भारतीय संस्कृती कोलमडली आहे. हे दुःखाची बाब आहे हो. म्हणजे जेव्हा भारतातले वृद्धाश्रम बंद होतील तेव्हा तो सुदीन असेल आणि पुन्हा भारतीय संस्कृतीने जन्म घेतलाय असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. ही सुरुवात आपल्या घरापासून करायची आहे आणि आपल्याला वृद्धाश्रमात टाकलं जाऊ नये याची आपणच काळजी घ्यायची, नाही तर कोण घेणार सांगा मला. आणि यासाठी सावधपणा आपल्याला बाळगला पाहिजे. आणि चौथा खांब जो आहे हा साधना मार्ग आहेत. 4 साधना मार्ग सांगितलेत. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग. मोक्ष प्राप्तीसाठी हे 4 मार्ग सांगितलेत. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात असं माऊली म्हणतात. तुम्हाला ज्ञानमार्गाने जायचंय मुक्ती मिळू शकते. कर्ममार्गाने जायचंय तरी मुक्ती मिळू शकते. तुम्हाला प्रत्यक्ष भक्तियोगाने जायचंय मुक्ती मिळू शकते किंवा योग मार्गाने जा, हठयोगी बना. कोणत्याही मार्गाने आधी अभ्यास करा या सगळ्यांचा. ह्यांचा अभ्यास आपला नाही आहे म्हणून प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुमच्यासाठी हे होमवर्क असेल. ह्या सगळ्याचा फोटो काढून ठेवला तरी चालेल. हे सगळ्यात महत्त्वाची स्लाईड आहे असं मला वाटतं. हिंदू धर्माचा हा पाया आपण जोपर्यंत समजून घेत नाही पुढच्या पिढीला आम्ही काय सांगणार? कशासाठी जन्म आहे आणि कशासाठी मरण आहे हेच माहिती नाही. तरुण मुनिश्री सागर महाराज नावाचे एक महाराज आपल्याकडे होऊन गेले. जैन दिगंबर साधू होऊन गेले. ते एका वर्गात गेलेत आणि ते मुलांना प्रश्न विचारतायत. काय मुलांना काय करताय? मुलांचं उत्तराला अभ्यास करतोय. त्यामुळे अभ्यास करून काय होणार आहे? तर विद्यार्थी म्हणतात आम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार आहे. महाराज म्हणतात सर्टिफिकेट मिळवून काय करणार? तुम्हाला कुठेतरी नोकरी मिळू शकते. तुम्हाला नोकरी मिळवून काय करणार? तर नोकरी असल्याशिवाय छोकरी कोण देतच नाही हल्ली. छोकरी मिळण्यासाठी नोकरी पाहिजे. पण छोकरी कशासाठी पाहिजे? लग्न करण्यासाठी. लग्न कशासाठी करायचं? जेवण खाण करायला कोणीतरी पाहिजे म्हणून. जेवायचं कशासाठी? पापी पेट का सवाल आहे. काय होणार जेवला नाहीस तर? मरायला होणार म्हणून. जेवला नाही तर मरायला होणार म्हणजे पोट भरण्यासाठी जन्म आहे असं तुला वाटतं? एवढं उद्दिष्ट नाही आहे. पोट कशासाठी भरायचं हे पण माहीत नाही आहे. मरायला होईल म्हणजे जगता येत नाही म्हणून मरायचं. त्याचं उद्दिष्ट जगायचं कशासाठी या प्रश्नाचं उत्तर मुलांकडे पण नव्हतं आणि शिक्षकांकडे पण नव्हतं. जगायचं कशासाठी? तर मोक्षप्राप्तीसाठी जगायचं असा आपल्याकडचा उद्देश आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. 4 वर्ण, 4 आश्रम, 4 पुरुषार्थ आणि 4 साधना मार्ग आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. धर्म परंपरेने जोडला जातो. परंपरा आपल्याकडच्या ज्या आहेत, रूढी आणि परंपरा, आजीबाईचा बटवा हा या परंपरेचा एक भाग आहे.
जरा माझ्या पोटात दुखलं तर लगेच मी आजीकडे जातो आणि आजीला सांगतो माझ्या पोटात दुखतंय. आजी सांगते हा ओवा खा चिमटभर, हे जायफळ लाव पोटाला उगाळून, डोकं दुखते लाव जायफळ उगाळून, मुरगळलंय मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेव. हे छोटे छोटे घरगुती उपाय आज घरात राहिलेले नाही, कारण घरातली आजी गेली वृद्धाश्रमामध्ये. आणि मग आज नाकात सर्दी झाली तरी लगेच ऑपरेशनसाठी तयारच आहेत. आणि बकरा समजा जर खाटकाकडे गेला आणि माझी मान काप म्हणून जर सांगत असेल तर खाटकाने कापायची नाही का सांगा मला. तुम्ही बकरा होऊ नका. ज्या गाडीचा दरवाजा चांगला लागतोय, लाईट चांगले आहेत, ब्रेक चांगला आहे, एक्सलेटर चांगलं काम करतोय, ॲव्हरेजही चांगलं आहे, अशी गाडी गॅरेजमध्ये न्यायची नसते. आणि जर अशी गाडी गॅरेजमध्ये नेलीत तो गॅरेजवाला काय सोडेल तुम्हाला? तो काहीतरी फॉल्ट सांगणार आहे. त्याचं जरा सायलेन्सर बघून घ्या, त्याचं जरा ब्रेक लायनर बघा, बुशिंग गेल्यासारखं वाटतंय, ऑइल चेंज केलं का, ऑइलचे रंग पण किती, जरा हे सगळं तो सांगणार आहे, त्याचा बिझनेस तो करणार आहे. ह्या शरीराला जर काही त्रास नसेल तर ही गाडी सुद्धा गॅरेजमध्ये नेऊ नका. माझ्या शरीराला काय त्रास होतोय हे माझं शरीर मला सांगणार आहे. आणि त्यासाठी आत्मा नावाची एक एंटिटी माझ्या शरीरात ठेवलेली आहे आणि ते ईश्वराचं दुसरं रूप आहे. म्हणजे मी ईश्वर रूप आहे हे आम्ही विसरून जातोय. हिंदू धर्मामध्ये असं सांगितलंय की इथे चराचरामध्ये प्रत्येक सजीव आणि निर्जीवामध्ये ईश्वर आहे. आणि त्यासाठीच भगवंतांना नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला. निर्जीव खांबातनं प्रकट झालेत ते. देव सगळे भोळे आहेत, कोणालाही कसाही वर देऊन टाकतात. त्या हिरण्यकश्यपूला देऊन टाकला वर. घराच्या बाहेर मरणार नाहीस, घराच्या आत मरणार नाहीस, वर मरणार नाहीस, खाली मरणार नाहीस, शस्त्राने मरणार नाहीस, अस्त्राने मरणार नाहीस, दिवसा मरणार नाहीस, रात्री मरणार नाहीस, कसं माणसाकडनं मरणार नाहीस, पशुकडनं मरणार नाहीस. आता फिल इन द ब्लँक्स. त्याला त्याने प्रोटोकॉलच लावून दिला सगळा आणि तो उन्मत्त झाला. आणि ज्याने कायदा केला त्याच्यातला पळवाटा त्यालाच माहिती असतात. ज्याने मशीन डिझाईन केले त्याच्याकडे नेलं ना की त्याची दुरुस्ती पटकन कळते. गोदरेजचं मशीन गोदरेजवाल्याकडे न्यायचं, हायरचं मशीन हायरवाल्याकडे न्यायचं. हे मशीन ज्याने डिझाईन केलं त्याच्याकडे जर नेलं तरच ते दुरुस्त होणार. आणि मग त्या हिरण्यकश्यपूला उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळेला तरंगतात ठेवून शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, नखाने त्याला फाडलाय. आणि यांचेच आदर्श पुढे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ही आदर्शांची परंपरा देखील आपली आहे, पण आम्ही आमचे पूर्वीचे आदर्श विसरलो आणि आम्हाला नको ते आदर्श आमच्या डोळ्यासमोर आणून बसवले. बटुकेश्वर दत्त आम्ही विसरलो आणि संजय दत्तला मात्र आम्हाला लक्षात ठेवावं असं वाटतंय. ही खंत आहे. त्यामुळे माझं उद्दिष्ट, माझं जगण्याचं उद्दिष्ट जर मला कळलं नाही आणि ही सगळी उद्दिष्ट जी सगळी कर्मकांड जी आपल्याकडे सांगितली आहेत यामध्ये आरोग्य कसं दडलंय हे मी तुम्हाला सांगतोय. छोट्या छोट्या कर्मकांडांमध्ये आपल्याला आरोग्य सांगितलेलं आहे. समाज जो आहे हा समाजाला एकसंध ठेवण्यासाठी ह्या चारही गोष्टी आवश्यक आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चारही वर्ण आवश्यक आहेत. चारही आश्रम आवश्यक आहेत. हे सगळेच हे एकत्र जर राहायचं असेल, चौघांना एकत्र राहायचं असेल तर एकाकडे युक्ती पाहिजे, एकाकडे शक्ती पाहिजे, एकाकडे पैसा पाहिजे आणि एकाकडे वेळ पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा ह्या 4 स्लाइड्स आहेत. हे एकत्र झालं तर समाज एकसंध राहू शकतो आणि या समाजाची भरभराट होऊ शकते. हा जो समाज पुरुष आहे याला शीर्षस्थानी ठेवलंय ब्राह्मणाला, बाहू क्षत्रियाला, उरू वैश्याला आणि पाद शूद्राला सांगितलेलं आहे. ही वर्ण व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था नाही आहे. नमस्कार करायचा तो देवाच्या डोक्याला हात लावून नाही, देवाच्या पायाला हात लावून नमस्कार करायचा असतो. एवढं शूद्रांना महत्त्व दिलेलं आहे, पण आम्ही हे विसरतोय. आम्ही शूद्र म्हणजे क्षुद्र समजायला लागलोय. चुकीची गोष्ट आहे ही. ह्या एकेकाळी भारतामध्ये ह्या चौघांनाही समान दर्जा होता, आजही आहे. जातीचा उल्लेख परत करून मी सांगतो, जर आपल्याला केस कापायचे असतील आपल्याला नाभिकाकडे जावं लागतं. मुंज करत असताना उपनयन संस्कारामध्ये ब्राह्मणाच्या घरचा उपनयन संस्कार देखील जेव्हा तो नाभिक येऊन त्याचे केस भादरतोय आणि त्याला गोल टक्कल ठेवतोय, शेंडी ठेवतोय, तेव्हा त्या नाभिकाला ही ब्राह्मण आई नमस्कार करते, त्याला निरांजनाने ओवाळतीये, त्याला दक्षिणा देते. ही सामाजिक समरसता नाहीये. जेव्हा कान टोचायला सोनार घरी येतोय त्या सोनाराला सुद्धा नमस्कार केला जातोय. आंध्र प्रदेशमधली प्रथा अशी आहे की घरात जर लग्न ठरलं तर त्या लग्नाचं मंगळसूत्र
हे कोणाकडनं आणायचं? हे हातातनं घ्यायचं वेश्येच्या हातून. कारण ती बहुपती आहे, अखंड सौभाग्यवती व्हायचं असेल तिच्या हातनं. वेश्या ही अखंड सौभाग्यवती मानलेली आहे, तिला एकही पती मरत नाहीये तिचा, एक मेला तर दुसरा आहेच हो जिवंत. काय संकल्पना आहेत आपल्याकडच्या या. ही प्रथा आंध्र प्रदेशमध्ये आजही आहे. मी जेव्हा राजू दीक्षितांबरोबर काम करत होतो तेव्हा तिथल्या एका आंध्र प्रदेशमधल्या एका लोहार काम करणाऱ्या माणसाने आम्हाला ही गोष्ट सांगितली की आमच्याकडे ही प्रथा आहे. नवीन घर बांधायचं असेल तर एका वेळेला समाजातल्या सगळ्या बलुतेदारांना एकत्र करायचं. जी वधू असेल त्या वधूच्या शालूवरचं डिझाईन काय आहे हे तो कोष्टी ठरवतो. तेच डिझाईन सुताराकडे दिलं जातं आणि त्या दरवाजाची मुख्य चौकट जी असते त्याच्यावर तेच डिझाईन कोरलं जातं. त्याच डिझाईनचं मंगळसूत्र देखील केलं जातं. ही जी सामाजिक समरसता आहे ह्या सगळ्यांना मानाने बोलवायचं, त्यांना तसाच नमस्कार करायचा. ते आजही आपल्याकडे चैत्रातली हळदी कुंकू असतात. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपण बोलवतो, बायकांना बोलवलं जातं, सगळ्यांना तोच नमस्कार केला जातो, तेच वायान त्यांना दिलं जातं आणि तेच आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात. हिंदू धर्मामध्ये कधीही स्त्रीला पण कमी लेखलेलं नाहीये. स्त्री आणि पुरुष ही एका रथाची दोन चाकं, चंद्र आणि सूर्यवत सांगितलंय, मनुस्मृतीमध्ये सांगितलंय. आम्हाला याचा विसर पडतोय कारण मनुस्मृती आम्ही कधी वाचलीच नाही. ज्यांनी वाचली, जर नीट, मी 6 वेळा वाचली मनुस्मृती, तेव्हाही विधान करतोय मनुस्मृती ब्राह्मण जाती नाही म्हणून मीच जाळली पाहिजे, कारण मी त्याचा अभ्यास केलाय. शिक्षा त्याच्यात ज्या वर्णन केले आहेत, कायद्याचा पहिला जनक मनुस्मृतिकार आहेत. कायदा कसा असावा, शिक्षा कशा असाव्यात मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. एखादा गुन्हा जर केला एका माणसाने, हा माणूस जर शूद्र वर्णाचा असेल तर त्याला 2 होन असा आपण दंड ठरवूया. तीच शिक्षा, तोच गुन्हा जर त्याच्या वरच्या जातीने केला, वर्णाने केला, क्षत्रियाने केला तर त्याला 4 होन दंड आहे. तोच गुन्हा जर वैश्याने केला तर त्याला 8 होन दंड आहे. आणि तोच गुन्हा जर ब्राह्मणाने केला, जाती, तर त्याला 16 होन दंड आहे. म्हणजे दंडाची रक्कम तुमच्या समाजातल्या प्रतिष्ठेवर अवलंबून ठेवलेली आहे. म्हणून सगळ्यांना एक न्याय नाही दिलेला, तिथे सुद्धा त्याने थोडीशी विसंगती दाखवलेली आहे. आणि विसंगती ईश्वराने सुद्धा आपल्याला निर्माण करताना ठेवलेली आहे. हो, माझ्या हाताची 5 बोटं सारखी नाही आहेत. कल्पना करून बघा, सगळ्यांना समान न्याय जर दिला असता, 5 बोटं सारख्याच आकाराची झाली असती तर तुम्हाला शर्टाची बटणं पण लावता आली नसते, बुटाची लेस बांधता आली नसते. हाताची बोटं सारख्या आकाराची असती तर. ह्या अंगठ्याला थोडंसं वेगळं ठेवलंय. उत्तम आचार, उत्तम विचार, उत्तम संस्कार आणि उत्तम उच्चार आपण सगळ्यांना द्यायचे. याला शब्द वापरलाय कृण्वन्तो विश्वम आर्यम. आर्य हा शब्द वेदांमधला शब्द आहे. सगळ्या जगाला सुसंस्कृत करूया अशी आमची घोषणा आहे. आमची म्हणजे आपल्या सगळ्यांची घोषणा आहे. मी एका ब्राह्मण मंडळाचा एका पाक्षिकाचा संपादक होतो. जेव्हा अब्दुल कलामजी गेले तेव्हा आमच्या पाक्षिकाने अग्रलेख लिहिलेला, त्याचं नाव होतं एक ब्राह्मण आज गेला. जन्माने काय आहेत आम्हाला महत्त्वाचं नाही आहे. प्रभू श्रीराम कोणत्या वंशात जन्मलेत, प्रभू श्रीकृष्ण कोणत्या जन्मात जन्मलेत, छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या वंशात जन्मलेत, आम्हाला गरजच नाही आहे वंश बघण्याची. आम्हाला कार्य बघायचं आहे, आम्हाला गुणकर्म बघायचं आहे. आणि म्हणूनच गुणकर्म विभागशः असं भगवंत जेव्हा म्हणतात तेव्हा त्या गुणकर्माला आपल्याला वाढवलं पाहिजे. धार्मिक कर्मकांड आणि आरोग्य आपण बघणार आहोत. आपण सगळे आस्तिक आहोत हे आपण गृहीत धरलेलं आहे. आपण ईश्वराला मानतो, पुनर्जन्म मानतो, शक्तीपूजक आपण आहोत. कर्मकांडावर आपला विश्वास आहे. आणि त्यातलं पहिलं कर्मकांड मी सांगतोय, आपल्याकडच्या षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा. कोणतंही काम असताना, देवाचं धार्मिक कार्य असताना आपल्याकडे 16 उपचार किंवा 5 उपचार, जसा वेळ असेल तसा, यथा मिलितोपचार द्रव्यैही असा आपल्याकडे उल्लेख असतो. संकल्प महत्त्वाचा असतो. मी हे कार्य कशासाठी करतोय तो संकल्प पहिल्यांदा गुरुजी तुम्हाला सांगतात. आणि तो संकल्प पूर्ण ऐकल्याशिवाय तुम्हाला त्याची फलप्राप्ती होणारच नाही आहे. संकल्प नीट झाला तरच ते कर्मकांड फल देतं, नाहीतर फल देत नाही. बरं, हे संकल्प मी करतोय हे सृष्टीतल्या निसर्गातल्या सगळ्या देवतांनो
तुम्हाला मी एक GPRSचं लोकेशन सांगतोय, ह्या लोकेशनवर तुम्ही उपस्थित राहा, असं ते भटजी सांगतायत. दंडकारण्य देशे गोदावर्याः कोकण प्रांते कुडाल ग्रामे दामले वस्तीस्थाने. GPS लोकेशन सांगत गेले, ह्या सगळ्या देवतांना तुम्ही इथे या. या दामले वैद्यांच्या घरामध्ये आज नवीन काहीतरी प्रतिष्ठापना होतीये, आणि मग पुढे तो संकल्प वाचून दाखवला जातो. ह्याचं फलप्राप्ती जी आहे, ही फलप्राप्ती कोणाला? या घरात राहणारे द्विपद, चतुष्पद, षटपद, शतपद या सगळ्यांना त्याचा फायदा होऊ देत. द्विपद म्हणजे माझ्यासारखे 2, 4 म्हणजे आमच्या घरात गाई गुरं जी वासरं असतात, शेळ्या मेंढ्या यांचाही उद्धार होऊ देत, यांनाही फायदा होऊ देत. 6 म्हणजे कोळी असतील, डास असतील, त्यांचा सुद्धा उद्धार होऊ देत. आपल्याकडे श्राद्ध नावाचा जो प्रकार केला जातो, ह्या श्राद्धामध्ये देखील हे आमच्या घरात जे अस्तित्वात असलेले सजीव निर्जीव आपल्या काय म्हणूया अजाणतेपणी मारले जातात, त्यांनाही शांती मिळू देत, असं आपण एक तर्पण करत असतो. केवढा व्यापक दृष्टिकोन असेल आपल्या पूर्वजांचा, की केवळ माझे नातेवाईक नाहीत, तुम्हाला जर तुमच्या मित्रांचं आवाहन जर करायचं असेल, तर्पण करायचं असेल, तरी सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या घरामधनं. आता मला ह्याच्यावरनं आठवलं फक्त, आपल्याकडे तीर्थ घेण्याच्या काही पद्धती आहेत. तीर्थ घेताना एक हे जे बोट आहे, वायू महाभूताचं बोट जे आहे, तर्जनी, ते अंगठ्याच्या मुळाला लावायचे. असा एक थोडासा खोल खड्डा खणायचा आहे, त्याच्यात ते पाणी घ्यायचं आहे आणि स्वाहा असं म्हणायचं. हे जे आहे ना, हे मनुष्य तीर्थ म्हटलं जातं. इथून माणसाने तीर्थ घ्यायचं. हे जे पुढचं तीर्थ आहे बोट, हे देवतीर्थ आहे. देवाला जेव्हा गोविंदाय स्वाहा असं आपण म्हणतो, हे देवाला जेव्हा सोडायचं, पुढच्या बोटांवरनं सोडायचं. पितरांना जे सोडायचं ते अंगठ्यावरनं सोडायचं. आणि ऋषींचं तर्पण हे असं तर्पण करायचं. हे 4 तीर्थ सांगितली आहेत. हे आज 4ही तीर्थ आज बाजूला पडली आणि 5वंच तीर्थ जन्माला आलं. तीर्थ वाढलं ना असं हातात, अरे डायरेक्ट आकाश मार्गाने येऊन असं तीर्थ प्यायचं नसतं. असं जर कोण पीत असेल त्याला सांगायचं, अरे तू आकाशातनं आलेला नाही आहेस, कोण तू? या 4पैकीच एक आहेस, तू मनुष्य आहेस, जिवंत आहेस. इथून प्यायचं तीर्थ, परत घे आणि परत तीर्थ पी. या धार्मिक परंपरा जर आपण सांगितल्या नाही तर त्याचा अर्थच कळणार नाही आहे कोणाला, कशासाठी करतोय. आणि ते हाताने चमच्याने तीर्थ प्यायचं नाही, असं डायरेक्ट चमच्याने तीर्थ तोंडात, जशी बाटली आम्ही तोंडाला लावतो, नाही. ते हातानीच घ्यायचं, हातानीच भरवायचंय, हातानीच जेवायचंय. आपण हिंदू लोक आहोत, आपण उजव्याच हाताचा वापर करतो जेवायला एकदाच. उजव्याच हाताचा, डाव्या हाताचा वापर दुसऱ्या दिवशी आहे. पहिल्या दिवशी फक्त उजवाच हात वापरायचा आणि बोटांनीच जेवायचंय. आम्ही काटे, चमचे, कोयते, कुऱ्हाडी घेऊन जेवायला बसत नाही. आपण छान एका हाताने जेवायचंय. पाणी पिताना सुद्धा उजवा हात त्याला लावायचा आहे. उचलताना हात उष्टा असतो म्हणून आपण ग्लास या हाताने धरतो. पण जर तुम्ही जातिवंत ब्राह्मण बघितलेत तर ते उजवा हात असा ग्लासाने ढकलतात, उजव्या हाताने पाणी पिल्याची. उष्ट खायचं नाही. किती आमच्याकडची कर्मकांड सांगितली आहेत. आता लाडू खाल्लात तुम्ही, आता कोणाकडे गेलात, आता तिळाच्या लाडवांचं महत्त्व सांगतं. लाडू खाल्लात, लाडू मोडलात, तोंडाने मोडलात की तो लाडू उष्टा झाला. लाडू उष्टा झाला तर तो खायचा नाही. माझं उष्ट सुद्धा मी खायचं नाही, असे काही कर्मठ ब्राह्मण आहेत आपल्याकडे. मग ते काय करतात, लाडू डाव्या हातात घेतात, तो मोडतात उजव्या हाताने आणि तोंडात टाकतात. हा लाडू उष्टा होत नाही. आमच्याकडे उष्ट खरकट याच्या सगळ्या संकल्पना इतक्या विकृत झालेल्या आहेत. त्या टीव्हीवर एक एक जे शो येतात ना, फूड शो, त्याच्यात हे उष्ट आणि खरकट असं काही ते त्याचं उदात्तीकरण केलं जातं. आणि दुर्दैवाने त्याच्यात एक दामले सुद्धा आहे. हो, ह्याचा केक त्याच्या तोंडात, त्याचा तिसऱ्याच्या तोंडात. अरे किती जंतू किती जणांच्या तोंडात फिरवताय तुम्ही. हा जंतू संसर्ग नाहीये का? इथे आमच्याकडे उष्ट नाही प्यायचं, नाही खायचं, उष्ट नाहीच नसतंच. आणि यासाठी ते उष्टावण नावाचा एक प्रकार असतो. आईचं उष्ट चालू शकतं फक्त बाळाला. ऍक्च्युअल आईचं उष्ट बाळाला नाही, बाळाचं उष्ट आईने चालतं. आईचं उष्ट बाळाने नाही, कारण आईच्या तोंडातले जंतू बाळाच्या तोंडात गेले तर आईला त्रास होणार नाही, बाळाला त्रास होणार आहे. त्यामुळे बाळाचं जेवण पूर्ण झाल्यानंतर त्या ताटात आई जेवली तरी चालते, पण आईच्या ताटात बाळाला भरवायचं नाही. जे तोंडात आलेले जंतू माझ्या हातावरचे पुन्हा अन्नाला लागणार आहेत, एवढा सूक्ष्म विचार आपल्याकडे केलेला आहे. हा पुढच्या पिढीला गेला पाहिजे. षोडशोपचार पूजेमध्ये
देवाची 24 नावं घेतली जातात. जर तुम्हाला कधी ऐकायला आली, जर तुमच्या हातात मोबाईल नसेल आणि तो ब्राह्मण जर स्पष्ट शब्दात ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः अशा 3 पळ्या पाणी घ्यायला सांगतात. आणि चौथं पाणी जे आहे गोविंदाय नमः, पाणी पुढे सोडा असं सांगतो. देवांची 24 नावं घेतली जातात. प्रत्येक नावाला जर मी तीर्थ म्हणून घेतलं तर मला जास्ती पुण्य मिळालं असतं. मग 24 नावांना 24 वेळा पाणी का नाही प्यायचं? आयुर्वेदातला नियम आहे, घसा ओला होण्यापुरतंच पाणी प्यायचं. अति सर्वत्र वर्जयेत, पिबेत स्वस्थोपी च अल्पशः असा पाण्याचा नियम सांगितलाय. पाणी अतिरिक्त पिऊ नका म्हणून 24 वेळा पाणी प्यायचं नाही. आयुर्वेदात जो नियम आहे तोच अध्यात्मात सांगितलाय आणि तो आमच्या या रूढी परंपरेमध्ये आलाय आणि फक्त 3च पळ्या पाणी प्यायला सांगितलंय. जर पाणी जास्ती प्या असा जर उल्लेख आला असता, ओम केशवाय नमः 3 लिटर पाणी मी सकाळीच पिऊन टाकलं असतं एकदाच. पण नाही, आयुर्वेद असं सांगतो तुमची गरज ओळखा आणि तुम्ही पाणी प्या. जेवढी तहान तेवढं पाणी, जेवढी भूक तेवढं जेवण, मिताहारी असावं. तुम्हाला योग्य काय आहे तुम्ही ठरवा. हितकर असेल तेच तुम्ही घ्या, सुखकर असेल ते हितकर असेल असं नाही. मला बरं वाटतंय म्हणून मी फ्रीज मधलं पाणी पिणार. देवाच्या पूजेत सुद्धा फ्रीज मधलं पाणी नाही चालत. तिथे विहिरीवरनं आणलेलं ताजंच पाणी घेतलं जातं. म्हणजे ताजं पाणी वापरायचं, जे देवासाठी ते देहासाठी असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून 24 वेळा पाणी नाही प्यायचं, फक्त 3च वेळा प्यायचं आणि शेवटचं पाणी सोडून द्यायचं. हिंदू परंपरेमध्ये मासिक पाळी पाळणं नावाचा एक प्रकार असतो. सुवेर सुतक पाळणं नावाचा एक प्रकार असतो. आता मी हे कोरोना नंतर जे चित्र आहे तुमच्या समोर, हे जर मला दाखवायचं, हे क्वारंटाईन होणं नाहीये का? सुवेर आणि सुतक पाळणं हे क्वारंटाईन होणं आहे. आता क्वारंटाईन शब्द तुम्हाला ओळखीचा झाला म्हणून मी तो वापरला. पूर्वीच्या काळी क्वारंटाईन हा शब्द प्रचलित नव्हता, पण सुवेर आला आणि सुतक आलं तर ते अख्खं घर 12 दिवस क्वारंटाईन होत होतं. कोणासाठी? त्या घरातल्या व्यक्तींसाठीच ना. घरात जन्म होऊ देत अगर मृत होऊ देत, ते घर आयसोलेशन मध्ये राहील, जंतू संसर्गापासून दूर राहील. एकातल्या घरात जन्म आलेल्या बाळाला बाकीच्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून त्या बाळाला आयसोलेशन मध्ये ठेवायचं. आणि ज्या घरात मृत्यू झालाय त्या मृत शरीरावरचे रोगजंतू सगळ्यांना त्रास देऊ नयेत म्हणून त्याला आयसोलेशन मध्ये ठेवायचं. रोगजंतूंचा प्रसार प्रचार थांबवण्यासाठी तुम्हाला काही सुरक्षित अंतरावर राहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. 4 दिवस मासिक पाळीचे जे पाळायला सांगितलेले आहेत हे क्वारंटाईन होणं नाहीये. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली प्रथा आहे ही. अरे त्या निमित्ताने त्या माऊलीला 4 दिवस हक्काची विश्रांती तरी मिळते. आज टीव्हीवर या मासिक पाळीच्या विरोधात जाऊन इतक्या जाहिराती दाखवल्या जातात त्या सॅनिटरी पॅड्सच्या, बघायला सुद्धा लाज वाटते हो. स्विमिंग काय करतात, सायकलिंग काय करतात, वर्ल्ड काय चढतात, बॅडमिंटन काय खेळतात, ह्या सगळ्यावर महिलांनी आवाज उठवायला पाहिजे. अशा जाहिराती चुकीच्या आहेत. या 4 दिवसात तिला अत्यंत दौर्बल्य आलेलं असतं, अशक्तपणा आलेला असतो, विश्रांती पाहिजे. आणि त्यानिमित्तानं पुरुषांना समजतं की घरात काय कामं ती करत होती. नाहीतर त्याला पुरुषाला कधी कळतच नाहीये की जेवण करणं म्हणजे काय, आवरावर म्हणजे काय, कपड्यांच्या घड्या घालणं म्हणजे काय, इस्त्री कुठे ठेवली ते शोधणं म्हणजे काय. या निमित्ताने घरच्या पुरुषाला समजतं की हिला काय काय कामं पडतात घरामध्ये. ते करून बघा जेवण. 1 दिवस 4 दिवस जेवण. माझ्यावर ते संस्कार झाले कारण माझी आई मासिक पाळी पाळत होती, माझी बहीण मासिक पाळी पाळत होती. पण पुढच्या पिढीने सगळं सोडून दिलं. मग रोगजंतूंचा प्रसार जर वाढला तर कोण जबाबदार? हे आपल्याकडे संशोधनाअंती लिहून ठेवलेलं आहे की या मासिक पाळी रजस्वला अवस्थेमध्ये झाडांना देखील स्पर्श करू नये इतकं सांगितलेलं आहे. ती अस्पृश्य नाहीये, ती अस्पर्श आहे. केवळ एकाच मार्गाने शरीराची शुद्धी होते असे नाही, तर प्रत्येक छिद्रामधनं शुद्धी होत असते. आणि हा जो छिद्रातनं बाहेर पडणारा डिस्चार्ज आहे प्रत्येक छिद्रातनं, तो तुम्हाला अपवित्र करू शकतो. पवित्र अपवित्र हे फक्त भारतातच सांगितलं जातं. जसं पाप आणि पुण्य भारतामध्ये सांगितलं जातं, बाकीच्या देशांमध्ये एवढा त्याचा गवगवा नाही आहे.
त्यामुळे स्पर्श करू नका, पाण्याला स्पर्श करू नका, शिजलेल्या अन्नाला स्पर्श करू नका, कपड्यांना स्पर्श करू नका, नेहमीच्या जागी तुम्ही फिरू नका आणि तुम्ही एका जागी विश्रांती घ्या, झोपून घ्या. त्या दिवशी स्नान पण करायला सांगितलेलं नाही. 4 दिवस स्नानाशिवाय आहे, डोक्यावरनं तर आंघोळ करायचीच नसते. असे आपल्याकडे आणखीनही काही रोग सांगितलेत. गोवर आहे, कांजिणे आहे, यामध्ये आंघोळ करू नका असं सांगितलं जातं. नागिणीसारखा आजार आहे, आंघोळ करायची नसते. जी उष्णता आतमध्ये आहे ती बाहेर फेकली गेली पाहिजे आणि बाहेरनं जर आपण पाण्याची आंघोळ केली तर आतली उष्णता आतच राहून बाकीच्या सिस्टीमला करप्शन येईल. म्हणून गोवर कांजिण्यांमध्ये आंघोळ करायचा निषेध सांगितलेला आहे. जे ग्रंथात सांगितलं हे 100% सत्य सांगितलंय असं मानून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आरोग्याचा वेगळा एक डायलेमा आपल्या समोर येत जातो. केस कापून आल्यानंतर थेट घरात प्रवेश नाही. केसांमधनं जास्तीत जास्त दृष्टी आपल्या घरामध्ये येत असतात हे त्यांना कळत होतं. आणि आता हे कोरोनाच्या काळात देखील सांगितलं. न्हाव्यांची दुकानं पहिल्यांदा बंद केली, कारण केसातल्या सगळ्या रोगजंतूंमुळे, केसामध्ये रोगजंतू सगळ्यात जास्ती असतात, दाटीवाटीने राहतात, तिथे क्लेद असतो, तिथे घाम असतो, मॉइश्चरचं प्रमाण तिथे जास्ती असतं. त्या जंतूंना वाढण्यासाठी जी उष्णता असते ती डोक्यात असते. आणि म्हणून केस कापून आल्यानंतर केस इकडे तिकडे जातील नाहीये, जंतू संसर्ग होऊ नये म्हणून घरात आल्यानंतर पाय धुवूनच घरात यायचं, कपडे बदलूनच घरात यायचं, बूट सॉक्स सगळे बाहेर काढून मगच घरात यायचं. आज आम्ही बूट काढतो पण सॉक्स सकटच घरात फिरतोय, स्वयंपाकघरापर्यंत जातोय. सगळ्यात घाणेरडी सॉक्स ही वस्तू आहे. सगळ्यात जंतू संसर्ग तिथे असतो. अख्खं नाटक लिहिलं याच्यावर. पांडगो इलो रे बा इलो नावाचं एक मालवणी नाटक होतं. ही थीम अशी होती की तो एक माणूस त्या सॉक्स सकट जेव्हा घरात येतो तेव्हा त्याला असं अंगात त्याचा देव यायचा आणि तो कुदायला लागायचा. एवढी घाण त्या सॉक्समध्ये आहे. आणि मी हाय कल्चर सोसायटीमध्ये राहून हे सॉक्स सुद्धा सगळीकडे फिरवतोय. कुठेतरी हे बंद होणं आवश्यक आहे. दृश्य काढणं किंवा ओवाळणी करणं ही आपल्याकडे परंपरा आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते, स्त्रीकडनं पुरुषाला ओवाळलं जातं. आपल्याकडच्या सगळ्या सणांमध्ये हेच आहे. स्त्रीकडनं पुरुषाला ओवाळलं जातं. पुरुष कधीही स्त्रीला ओवाळलेला एकही सण मला माझ्या संस्कृतीमध्ये दिसला नाही. कोजागिरीला आई मुलाला ओवाळते, पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते, भाऊबीजेचं तर मी सांगितलंच, रक्षाबंधनाला सुद्धा बहीण भावाला ओवाळते. ही ओवाळणी आहे. नेमकं काय आहे, कशासाठी ओवाळायचे? ज्योतीने तेजाची आरती हे काय आहे तर समोरचा जो आहे हा तेजरूपी आहे, पुरुष जो आहे हा तेजरूपी आहे आणि ही ज्योत जी आहे ही शक्ती रूप आहे. शक्तीने तेजाची उपासना करायची आहे. ऑलरेडी जिच्याकडे शक्ती आहे तिला शक्ती द्यायची गरजच नाहीये. तो पुरुष जेव्हा तिच्या हातावरनं तो आरती घेतो तेव्हा ही शक्ती रूप तिच्याकडनं घेत असतो. शिवशक्ती आपल्याला माहिती आहे. एक चित्र तुम्ही असं बघितलं असेल की शंकर खाली झोपलेले आहेत, शंकर भगवान, आणि काली माता त्याच्यावर असं प्रकट रूप घेऊन तांडव करते, शंकराच्या देहावर तांडव करते. या चित्राचा अर्थ बराच वेळ मला कळत नव्हता. नंतर मी जेव्हा खोलात जाऊन आमच्या काही पुरोहितांना विचारलं तेव्हा ते म्हणतात की ह्याच्यात एक प्रतिकरूप चित्र आहे की शिवतत्व जर त्यातली शक्ती जर गेली तर त्याचा शव होतो, शिवाचा शव होतो, आणि मग शक्ती त्याच्यात असली तर शिवशक्ती हे एक कंबाईन रूप होतं. मग ते अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. त्यामुळे शिवशक्ती हे जे आहे हे सुद्धा शक्तीची उपासना करण्यासाठी ह्या निरांजनाने ओवाळलं जातं. अग्निहोत्र करणं, यज्ञ करणं ही आपली संस्कृती आहे. पूर्वी प्रत्येक घरात अग्निहोत्र व्हायचं, अग्नी पेटता ठेवायचा. कोरोना काळात हे आमच्या लक्षात आलं की अग्नी जर आपण प्रत्येक ठिकाणी पेटवत ठेवले तर जंतू नाहीसे होतात. म्हणून आपल्याकडे 7-7 दिवसांचं नवरात्र केलं जातं. 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस अखंड दिवा पेटवला जातो. का दिवा पेटवला जातो? शक्ती निर्माण होत असते, त्याच्यातनं विशिष्ट कार्बन पार्टिकल्स तयार होत असतात, वातावरणाला शुद्ध करून टाकलं जात असतं. समजा मी एक मिरची खायला दिली, तिखट कोणाला लागणार? ज्याने मिरची खाल्ली त्याला तिखट लागणार. तुम्हाला मिरची दिली तर तुम्हाला तिखट लागणार, त्यांना मिरची दिली तर त्यांना तिखट लागणार. हीच मिरची माझ्याकडे समजा अग्निहोत्र तयार होतंय. इथे मी समजा आता मध्ये अग्निहोत्राचं भांड आणलं, अग्नी प्रज्वलित केला आणि ती एकच मिरची त्या अग्नीमध्ये टाकली. आता त्रास कोणाला होईल? सगळ्यांना त्रास होईल. एकाच वेळेला एकच मिरची एवढ्या जणांवर काम करते. हेच तर यज्ञाचं महत्व आहे.
जेव्हा त्याच्यात मिरची टाकली म्हणून सगळ्यांना त्रास झाला असं आपण म्हणतो, पण जेव्हा त्याच्यात तूप, त्याच्यात समिधा, त्याच्यामध्ये मंत्रवलेले अक्षता, तीळ, शिजलेला भात, अशा हवीर द्रव्य जेव्हा अर्पण केली जातात तेव्हा त्या वातावरणामध्ये असलेल्या सगळ्या लहरी जवळजवळ 20 ते 30 मीटर परिसर शुद्ध करत असतात, वर खाली आजूला बाजूला आणि आजूला सगळीकडे, समोर आणि मागे. आणि म्हणून यज्ञ होणं आवश्यक आहे. आणि त्या यज्ञाचं छोटं रूप म्हणून आम्ही आज घरात उदबत्ती लावतो नुसती. ह्या उदबत्तीमध्ये बांबू जाळला जातो, बांबू जाळायचा नसतो घरात. उदबत्तीच्या ऐवजी नुसता धूप घाला, नुसती गोवरी पेटवून ठेवा, नुसतं करवंटी पेटवा, उदबत्ती जाळू नका. आपल्याकडे धूप आहे सांगितलेलं, निरांजन आहे सांगितलेलं, कापूर आहे सांगितलेला. बांबू जाळायचा नसतो. बांबूला संस्कृतमध्ये वंश म्हणतात आणि तो वंश जाळायचा नसतो. आणि म्हणून जेव्हा रामनाम सत्य आहे म्हणून जेव्हा तिरडीवरनं बांबूवरनं ते प्रेत घेऊन जातात, स्मशानात गेल्यानंतर ते सगळ्या बांबूच्या काड्या बाहेर काढून टाकल्या जातात, त्या सरणावर घातल्या जात नाहीत. बाकीची लाकडं असतात त्याने सरण पेटवलं जातं. गोष्ट छोटी आहे. आजपासून जर उदबत्तीवर जरी प्रयोग करायचा ठरवला, उदबत्तीवरचं वरचं काढून घ्या, वरचा जो धूप असतो तो, आणि तो हवीर द्रव्य म्हणून जाळा, तो चांगला असेल. गोवऱ्या जाळा, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या अधिक चांगलं काम करतात. धार्मिक संस्कार आणि मंत्रतंत्र मागील मंत्र कोणासाठी म्हणायचे? मंत्राने काय होतंय? मंत्राने स्पंदनं तयार होत आहेत आणि मंत्राचा अर्थ ज्याला कळला पाहिजे त्याच्यापर्यंत तो मंत्र पोचला की त्याला तो मंत्र समजणार आहे. काय सांगितलं हे. तुमच्यापैकी मालवणी कोणाला कळतं? मालवणी तुला कळतं? मालवणी कळतंय, ठीक आहे. मालवणी अजिबात कोणाला कळत नाही असं कोणी आहे? मालवणी अजिबात कळत नाही. आता या आजोबांना मालवणी अजिबात कळत नाही, हिला मालवणी कळतंय, मला मालवणी बोलता येतंय, मला तिच्यापर्यंत एक मेसेज पोचवायचा आहे आणि माझ्याकडे हेच आजोबा फक्त उपलब्ध आहेत. मी यांना सांगणार, मी आत्ता तुमच्याशी जे बोलतो, ज्या सुरात बोलतो तसंच तसं मला एकदा म्हणून दाखवा आणि जाऊन त्या समोरच्या खोलीत ज्या राहतात ना बाई, त्यांना जाऊन हे वाक्य ऐकवा, बस, बाकी काही करू नका. आज सांच्याक चाराक तुमका सावतात थी बोललेला असा, हे वाक्य पाठ करा आणि जाऊन त्यांच्याकडे म्हणा, तुम्हाला या वाक्याचा अर्थ कळणार नाही. आज सांच्याक चाराक सावतात थी तुमका चाय बोललेला असा म्हण, पाठ म्हण. आता ते वाक्य पाठ म्हटलं त्यांनी, त्याचा अर्थ त्यांना काही माती सुद्धा कळला नाही आणि त्यांना जाऊन सांगितलं, त्यांना कळलं. आज संध्याकाळी 4 वाजता सावंतांच्या घरी मला चहा प्यायला बोलवलेलं आहे. ज्यांना कळलं पाहिजे त्यांना कळलं की नाही? कळलं. ज्याने पाठांतर करून घेतलं त्याला अर्थ कळला का? नाही. यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानस्य चंद्रत्र पूर्वे साध्या संति देवा. अर्थ मला आजही माहिती नाही, पण ज्याच्यापर्यंत पोचला पाहिजे त्या नियतीकडे तो मंत्र पोचतोय आणि त्याच्यातनं जे निर्माण व्हायला पाहिजे ती निर्माण होतोय. ही माझी श्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा नाही. काय तुमच्याकडे 32 कोटी देवता? कशाला एवढ्या देवता असतात? कशाला त्या देवळात जाऊन? देव चराचरात भरलेला आहे, मग तिथे देवळातच कशाला जायचं? काहीतरी नाकमडे असणारेच असतात, काड्या घालणारे. काही उत्तर आपल्याकडे तयार पाहिजेत. तुमचं विज्ञान सांगतं सगळीकडे चराचरामध्ये जीवसृष्टी आहे, हवा तर सगळीकडेच भरलेली आहे. मग तुम्हाला गाडीत हवा भरण्यासाठी इथली हवा भरा ना गाडीत. इथली हवा नाही गाडीत भरतायत, हवा सगळीकडे चहूकडे भरलेलीच आहे, पण इथली हवा नाही गाडीत भरतायत. त्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट गॅरेजमध्ये जावं लागतं, एक मशीन तयार करावं लागतं, त्या मशीनला त्या सायकलशी जोडावं लागतं, तर ही हवा सगळी त्या मशीनमध्ये भरली जाईल. त्यासाठी एक यंत्र आवश्यक असतं आणि हे यंत्र म्हणजे आमचं देवळं आहेत. विश्वामधली सगळी चराचरातली जे चैतन्य आहे ते चैतन्य मला माझ्या देवळात समोर उभं राहिलं की मला मिळतंय. आणि माऊलींनी तेच सांगितलंय, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. मग घरामध्ये नाहीये का देव? आहे ना. अगदी संडासमध्ये सुद्धा आमच्याकडे देव आहे, सगळीकडे देव आहे. आम्हाला सांगितलेलं आहे, हा माईकमध्ये आहे का, माझा आवाज तुमच्यापर्यंत ईश्वरामुळे पोचतोय. आता लाईट ऑफ होत, माझा आवाज बंद होणार, डिस्कनेक्शन होणार. सगळं जे चैतन्य आहे, लहरी आहे, ऊर्जा आहे, हीच नियती, हाच ईश्वर आहे. आणि तो तुमच्यात आहे, तोच माझ्यात आहे, तोच या किडामुंगीमध्ये पण आहे, तोच जुरळामध्ये, तोच त्या कीटकामध्ये पण आहे. हे आमचं संस्कृती सांगते.
आता ही समानता नाहीये का? श्रुतम हरती पापानी, जेव्हा असे मंत्र उच्चारले जातात त्याला विशिष्ट बंधन असतं, विशिष्ट संस्कार असतात, विशिष्ट लय असते, आणि असे लयबद्धरित्या जेव्हा मंत्र ऐकतो आम्ही तरी सुद्धा पाप नाहीसं होतं, असं आमच्या ग्रंथात वर्णन केलेलं आहे. श्रुतम हरती पापानी. त्या सत्यनारायणाच्या पूजा काय, ते केळीचे 4-4 खांब पुरता वृक्ष सगळे तोडून टाकता तुम्ही. टीका करणाऱ्यांना काही करता येतं. आम्ही केळी मुळापासून तोडत नाही, आम्ही कापतो, त्याच्यातनं नवीन केळी निर्माण होत असते. मुळापासून केळी आपल्याकडे तोडल्या जात नाहीत. ह्याला छाटणी म्हणतात, ती करायची असते केळीची. ज्यांची केळीची बाग आहे त्यांना कळतं की कापलेली केळी त्याच्यातनं नवीन जे रोप येतं ते आणखीन मजबूत असतं आणि लोंगर फूडचा केळ्यांचा अधिक चांगला लागतो. हे ज्यांनी सत्यनारायणाची पूजा केली नाही त्यांना कसं कळणार सांगा मला. त्या काही कथा, 5-5 कथा कशासाठी वाचायच्या? नीट लक्ष देऊन ऐका, मग तुम्हाला त्या कथेतलं खरं मर्म कळेल. तो देव सत्य बोलणाऱ्याच्या पाठीशी राहतो. नेहमी सत्य बोलावे असं सांगितलेलं आहे त्या कथेमध्ये. जर तुम्ही बोललात तर तो शब्द पाळला पाहिजे, हेही त्या कथेत सांगितलेलं आहे. आम्ही कथेचे अर्थच लक्षात घेत नाही. मनावर परिणाम होणारे सगळे प्रक्रिया आहेत मंत्रांच्या, ती कथा नीट ऐकली पाहिजे. पहिल्या कथेचं सार सांगितलंय, त्याच्यात प्रसाद कसा तयार करायचा हे सांगितलंय. 1.25 शेर सांगितलंय सगळं. 1.25 शेर रवा, 1.25 शेर तूप, 1.25 शेर साखर, 1.25 शेर दूध असं सांगितलंय सगळं. त्याच्यात तुम्ही घरी शिरा करताना हे असे एवढे नाही, 1.25 शेर तूप परवडतच नाही हो. मग तुम्ही गोड शिरा काहीतरी करून देता, मुलांना आवडतच नाही येतो. पण सत्यनारायणाच्या पूजेतला प्रसाद पोरं चोरून चोरून जाऊन खातात. 1.25 शेर तूप आहे त्याच्यात. आणि एवढा प्रसाद अत्यंत सात्विक पद्धतीने सोवळ्यामध्ये तयार केलेला असतो आणि म्हणून हा अत्यंत पौष्टिक असतो. एवढा शिरा रोज खाल्लात ना तरी गुटगुटीत बालक जन्माला येतील. माईने पण खावा आणि आईने पण खावा आणि त्या मुलाला पण द्यावा. काय वेगळं बूस्ट, बोर्नविटा, हॉर्लिक्स, कॉम्प्लॉन, माल्टोवा, मायलो काही खाण्याची गरज नाही. रोज एवढा शिरा, अगदी प्लेट भरून नकोय. सत्यनारायणाचा प्रसाद किती वाटला जातो? एवढाच वाटला जातो. अगदी कोणत्याही घरची, अगदी अंबानीच्या घरची पूजा असली तरी तो पातेली शिरा कोणाला वाटणार नाही, एवढाच असणार त्यांच्याकडे. तेवढाच वाटायचा असतो, कारण तो प्रसाद रूपच भक्षण करायचा असतो आणि तेवढंच आपल्याला पचतं. यापेक्षा जास्ती खाल्लं तर अपचन आणि मग डॉक्टरांच्या खेपा सुरू होतील. किती खायचं त्याला सुद्धा महत्व आहे. तीर्थ घेणं म्हणजे नेमकं काय? असं मी मगाशी सांगितलं, हातात पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम तीर्थे जठरे धारयाम्यहम स्वाहा. संकल्प केला, H2Oच आहे, हेच पाणी आहे, पण मी जेव्हा त्याच्यावर संकल्प करतो आणि मी म्हणतो अकाल मृत्युहरणम, अकाली येणारा मृत्यू नाहीसा व्हावा, हा माझा संकल्प आहे. हे नियती, हे ईश्वरा, तू या पाण्यामध्ये तीर्थ बनून राहा. सर्व व्याधी विनाशनम, सगळ्या प्रकारचे व्याधी जे आहेत नाश होऊन जाऊ दे, हा संकल्प आहे. आणि आता हे साधं पाणी राहिलेलं नाही, हे H2O नाही, आता हे तीर्थ विष्णू पादोदकम तीर्थे माझ्या पोटात धारयाम्यहम स्वाहा. आता त्याचा परिणाम बदलला, ते H2O हातात तीर्थ बनतं आणि पोटात जाऊन औषध म्हणून काम करतं. आणि हेच औषध जेव्हा तुळशी पत्रावर शिंपडून अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थाम गतोपि वा असा संकल्प केला जातो, तेव्हा माझ्या बाजूला असलेल्या सगळ्या अशुद्धी, सगळी पाप जे काही आहे, स्पंदनं ही सगळी नष्ट झालेली आहेत असा भाव निर्माण करायचा आहे. मी हे मला पण माहिती आहे की गोमूत्र अगदी तुळशीने गोमूत्र बुडवून ते अंड्याच्या ऑमलेटवर बुडवलं म्हणून त्याचं काही थालीपीठ होणार नाही. हे काय आमच्या ऋषींना माहीत नव्हतं. पण मी असा भाव निर्माण करायचा आहे की मी आता हे सगळं अपवित्र जे होतं त्याचं प्रोक्षण करून ह्या सगळ्या वातावरणाला शुद्ध केलेलं आहे. आता मी माझ्या पूजेला आरंभ करतो. त्या दिव्याला नमस्कार, त्या जमिनीला नमस्कार, त्या कलशाला नमस्कार, त्या पाण्याला नमस्कार, त्या घंटेला नमस्कार, त्या शंखाला नमस्कार, ह्या सगळ्यांना नमस्कार करत करत त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. भगवान शंकरांच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना पहिल्यांदा नंदीला हात लावायचा आहे, कासवाला हात लावायचा आहे आणि मग त्या वैराग्यरूपी शंकराचं दर्शन घ्यायचं आहे. हे जे कासव आहे हे पंच ज्ञानेंद्रियांचं प्रतीक आहे आणि ह्या ज्ञानेंद्रियांवर संयम आणा.
कामभावनेवर संयम आणा, क्रोधावर संयम आणा. त्या नंदीची शिंग हे क्रोध आहे आणि या नंदीचं शेपूट जे आहे ह्या शेपटाखाली त्याचे वृषण आहेत, हे कामाचं प्रतीक आहे. आणि त्या क्रोधावर बोट ठेवून, शेपटीवर बोट ठेवून आतल्या वैराग्याच्या स्वामीचं दर्शन घ्यायचंय. तेव्हा तुम्ही शंकर शिवमय होऊन जाणार आहात. अशी भावना तुमच्या मनात तयार व्हायला पाहिजे. म्हणजे सगळी पंच ज्ञानेंद्रियांची कामं, कामक्रोधादी सगळे षड्रिपू, मग वैराग्याचं दर्शन. नुसतं फेऱ्या घातल्या तर नाही काही फायदा होणार. भावरूप प्रदक्षिणा, आर्ततेने केल्या जाणाऱ्या आरत्या म्हटल्या तरच परमेश्वर पावतो आणि त्याच्यापर्यंत ती आरती पोचते. नाही तर ढेंचक ढेंचक डीजेच्या तालावर आरत्या म्हणून देव तिथे कसा येतो? एवढ्या मोठ्या आरत्या. तो म्हणतो माझे आधीच कान मोठे आहेत, मला मनातल्या मनात गुणगुणला तरी मला ऐकायला येतंय, मोठ्या डीजेची मला गरज नाहीये. नैवेद्य, देवाला नैवेद्य दाखव. षोडशोपचार पूजा सांगतोय मी. देवाला नैवेद्य, ते पान घ्यायचं, त्याच्या खाली मंडल करायचं, त्याच्यावर ते पान ठेवायचं. आता ते पान आहे म्हणून मंडल करायचंय, पान हलू नये. माझ्याकडे फक्त 15 मिनिटं शिल्लक आहेत. मगाशी मी अलार्म सेट करून ठेवलेलं. 9:45 झालेत ना. माझ्या 200 स्लाइड्स आहेत, माझ्या 31 स्लाइड झाल्यात फक्त. बोलूया आपण, जेवढा वेळ बोलता येईल तेवढं बोलूया. माझी आज रात्री 11:30ची ट्रेन आहे आणि मी जेवून आलेलो आहे. मला काय काळजी नाही. आणि एक दिवस नाही जेवलं म्हणून मरायला होत नाही नक्की. नेहमी पोटानेच जेवलं पाहिजे असं नाही. आज मेंदूने जेवूया, काहीतरी नवीन विचार घेऊन जाऊया, करूया एक दिवस लंघन. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा सांगतोय ना आपण. हे सगळं देवाला भरवतोय, हा भाव पाहिजे. हो, देव समोर बसला आहे आणि त्याला भरवतोय. नामदेवाला प्रसन्न झाला तो प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये. आम्ही नामदेवच होत नाही कधी, आम्ही जनाबाई होत नाही कधी, आम्ही माऊली होत नाही कधी, आणि भगवंत माझ्यावर कृपा करत नाही असं आम्हीच म्हणतो. तुम्ही होऊन बघा याच्यातलं एकनाथ होऊन बघा की येईल पाणी भरायला तुमच्याकडे मदतीला तो. माझी एकनाथ व्हायची तयारी नाही आहे, जनाबाई व्हायची तयारी नाही आहे, आणि आम्ही फक्त दोष त्यालाच देतो. प्राणायामाचा हा जो मंत्र आहे ना नैवेद्याचा, 6 वेळा त्याला घास भरवायचा. आणि परत मंत्र उच्चार जो असा आहे, मध्ये पाणी समर्पयामी, मध्ये एकदा पाणी सोडा, आणि ते मध्ये एकदा पाणी सोडून झाल्यानंतर पुन्हा 6 वेळा घास भरवायचा. हे मध्ये पाणी समर्पयामी काय भानगड आहे? तर 6 घास जेवून झाल्यानंतर देवाला ठसका लागू नये, जे गिळलेलं आहे ते डायरेक्ट त्याच्या स्टमक मध्ये जावं म्हणून त्याने मध्ये पाण्याचा घोट घ्यावा, हा भाव आहे. आणि हाच भाव आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. जेवताना पाणी होई अमृता समान, जेवणानंतर लगेच विष ठरे. रात्री झोपताना पाणी पिणे वाईट फार, त्याने होई सर्दी रोग मस्तकाचे. अपचनावरी औषध ऊन पाणी, पचन झाल्यावरी पिणे बलप्रद. पाण्याची महती सांगितलेली आयुर्वेदात. जेवढ्यास तेवढं, आणि जेवता जेवताच पाणी प्यावं. आता हा धर्मातला नियम, अध्यात्मातला नियम आणि आरोग्याचा नियम एकच आहे. पाणी जेवता जेवताच प्या. बाकीच्या ठिकाणी काय चालतंय हे सोडून द्या. भारतामध्ये पूर्वी काय होतं, आमचे पणजोबा काय करत होते आणि आता आम्ही काय करतोय. आम्ही आता 2 लिटर 4 लिटर 5 लिटर घागरभर बाल्टीभर पाणी पितोय. अरे त्या डॉक्टरना सांगायला त्याचं काय जातंय, शुशू करायला कोणाला जावं लागणार आहे? बरं, एवढं क्लोरीन युक्त पाणी तुमच्या पोटात गेल्यानंतर फिल्टर करण्यासाठी शेवट किडनीमध्येच जाणार ना. आणि त्यातल्या सगळ्या इम्प्युरिटीज किडनीलाच फिल्टर करायला लागणार आहेत. किडनीचं आयुष्य वाढेल की कमी होईल सांगावं मला? इम्प्युरिटीज युक्त पाणी आम्ही पितोय. आम्हाला माहिती आहे की हे सगळं पाणी ॲडल्ट्रेटेड आहे. अगदी तुम्ही कुठचाही आरोचा फिल्टर बसवा आणि मी चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हाला जे काही पाणी शुद्ध होऊन 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 जे काही खाली पाणी मिळतं हे पाणी 16 पट कमी करा. आयुर्वेदात सांगितले पाणी 16 पट कमी केलं की शुद्ध होतं. 16 भांडी 16 लिटर पाणी आटवायचं आणि 1 लिटर करायचं. तुम्हाला खाली सेडिमेंट मिळतो, क्षार मिळतात पाण्यातले. ॲग्रिवेशन होतं उष्णतेमुळे, अग्नीमुळे, आणि मग वरचं पाणी प्या. आयुर्वेदात पाण्याचा काढा सांगितलाय. काढा करण्याची पद्धत अशी आहे सांगितलेली, 16 पट पाणी कमी करायचं, मग ते टिकतं पाणी.
पुन्हा एकदा सांगतो, पाणी गरजेपेक्षा जास्ती पिऊ नका. अगदी किडनीचा आजार असला तरी सुद्धा पाणी जास्ती पिऊ नका. त्याची कारणं आपल्याला वेळ मिळाला तर पुढे बघणार आहोत, आहेत आपल्याकडे ते सगळे. पत्री पूजा आपल्याकडे केली जाते. धार्मिक कर्मकांड सांगतोय मी. झाडांची पानं काढायची आणि ती देवतांना अर्पण करायची. गणपतीच्या पत्री पूजेमध्ये एक मंत्र आहे, लंबोदराय नमः बदरीपत्राय समर्पयामि. बदरी म्हणजे बोर, बोराचं पान. नाव कोणाचं घेतलंय? लंबोदराय असं म्हटलंय. ज्याचं उदर लंब आहे त्याच्यासाठी हे बदर मी तुला अर्पण करतोय. बदर म्हणजे बोर. हे पोटाचा घेर कमी होण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेलं एक महत्वाचं औषध आहे. ज्याचं लंबोदर आहे त्याने त्याच्या जेवणात, खाण्यात, पाण्यात, पिण्यात बोराचं पान चुरडून टाका आणि मग पोटाचा आकार कमी होतो की नाही बघा. लंबोदराय नमः. तुमच्यातले जे लंबोदर आहेत त्यांच्यासाठी बद्रीपत्र औषध सांगितलंय. हो, एकच नाहीये, दुसरा मंत्र सांगतो. एकदंताय नमः अर्कपत्रम समर्पयामि. ज्याला एकच दात आहे, म्हणजे दात दुसरा पडलाय त्याचा, अशा पेशंटसाठी अर्क म्हणजे रुईचं पान वापरायचं त्याच्या दंतमंजनामध्ये. केवढं लॉजिक आहे. आणि हे जुळतंय आयुर्वेदामध्ये. अर्क म्हणजे रुई. रुई हा अग्नीचा पर्याय आहे. सूर्य, अर्क म्हणजे सूर्य. एवढी उष्णता त्या पानामध्ये आहे की त्या दातातली कीड जळून जाईल. आता हे अर्कपत्र जाळायचं आणि त्याची पावडर त्रिफळा चूर्णात मिसळून जर दंतमंजन केलं तर दातातली लागलेली कीड नाहीशी होऊन जाते. आता मला सांगा, पूर्वीपेक्षा तुमच्या घरात दातांचे पेशंट वाढले आहेत की कमी झालेत? दात पाडणाऱ्यांची संख्या बाहेर वाढलेली दिसते. डेंटिस्ट, दात पाडणाऱ्या डॉक्टरांची संख्या बाहेर वाढली कारण घरातले पेशंट वाढलेले आहेत. का वाढले? कारण आम्ही हिंदुत्वापासून लांब गेलो. आमच्या हिंदू धर्मामध्ये, वेदांमध्ये दंतमंजन कसं करायचं ह्याचं वर्णन केलेलं आहे आणि हे वर्णन आम्ही सोडून दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला वेगवेगळे दातांचे रोग झाले. गजकर्णाय नमः तुलसीपत्रम समर्पयामि. गणपतीचंच नाव आहे, पण लंबोदराय नमः तुलसीपत्रम नाही म्हटलेलं. गजकर्णाय नमः. ज्याला कानाच्या संदर्भामध्ये काही व्याधी असतील किंवा गजकर्ण, नायटा, खरूज यासारखे काही आजार असतील तर तिथे तुळशीचं पान सगळ्यात श्रेष्ठ सांगितलंय. आता मला सांगा, अध्यात्म आणि आयुर्वेद हे एका नाण्याच्या दोन बाजू नाही आहेत? निश्चितपणे आहेत. म्हणून मला असं वाटतं की धर्माचं रक्षण जर आपण केलं, धर्मात सांगितलेल्या सगळ्या रूढींचे अर्थ लक्षात घेतले तर आपल्याला आरोग्यप्राप्ती ही नक्की होणार आहे. अन्नम न निंद्यात असं वर्णन आहे, उपनिषदांमधलं वर्णन आहे. अन्नाला कधीही नाव ठेवू नका, अन्नाला कधीही दोष देऊ नका. मग हे असं आणि ते तसं असं म्हणण्याची आवश्यकता नाही. आम्हाला एवढी घाणेरडी सवय आहे, भरल्या ताटाला आज परत ती वांग्याचीच भाजी, तुला दुसरं काही मिळालं नाही काय गो? अरे नाव ठेवू नका. वांग्याची भाजी उत्तम, चांगलं, वाताचं शमन करते. तुरडाळ पित्ताचं वाढवत नाही, पित्ताला कमी करते. हे आयुर्वेदातले रेफरन्स सांगतो. हे मोठे गैरसमज आहेत की डाळीने म्हणे पित्त वाढतं. नाही वाढत. डाळ खाताना त्याचा अँटीडोट बरोबर घ्या, तूप. डाळ शिजवल्यानंतर जर त्याच्याबरोबर तूप वापरलं तर ऍसिडिटी वाढत नाही, फक्त ताकद वाढते. म्हणून पूर्णावर तूप घातल्याशिवाय पूर्णाचा नैवेद्य पूर्ण होत नाही. आपल्याकडे तूप कधी वापरायचे याचे नियम आहेत. जे पदार्थ शिजवले जातात त्याच्यावर तूप घातलं जातं. भात शिजवला तूप, खीर केली तूप, शिरा केला तूप, शिजवलं की तूप आणि भाजलं की तेल. भाकरी भाजली तेल, चपाती भाजली तेल, चटणीमध्ये तेल, वांग्याचं भरीत करायचं असेल तर वांग्याला तेल, पापडाला तेल. केवढी योजना आहे. आम्हाला माहितीच नाही या सगळ्या गोष्टी. मासे भाजतात आमच्याकडे. मासे भाजून झाल्यानंतर त्याच्यावर जर तेल लावून खाल्लं तर म्हणे खूप चांगली चव येते. मला माहित नाही पण असं म्हणतात. सुकवलेले मासे अग्नीत भाजायचे. बार्बिक्यू तुमच्याकडे आता जे केलं जातं, हे बार्बिक्यूला सुद्धा वरनं तेल लावायचं असतं. आता ते बटर लावतात त्यांच्याकडे जे आहे ते. तेल लावून भाजलेले पदार्थ तेल लावून खायचे. पापड भाजायचा आणि त्याला तेल लावून त्याच्यात चाट मसाला घालून कांदा टोमॅटोसा चिरून मस्तपैकी मसाला पापड करून खायचा. पापडाला दोष देऊ नका. अन्नम न निंद्यात. अरे देवाच्या कृपेने तुम्हाला एवढं मोठं ताट मिळालंय तरी अरे कृपा म्हणा, थँक्स म्हणा त्या अन्नाला. अरे किती मस्त ब्रह्म, पूर्ण ब्रह्म माझ्या समोर उभा आहे. ते मीठ म्हणजे ब्लड प्रेशर, लोणचं म्हणजे ऍसिडिटी, भात म्हणजे शुगर,
तूप म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि उसळ म्हणजे गॅस. आता मला सांगा तुम्ही काय जेवणार आणि प्रसन्नत्व कसं मिळणार, तुम्हाला आनंद कसा मिळेल सांगा या जेवणातला. तुम्ही जेवता हे नुसते कॅलरीज मोजून नाही जेवत, तुम्हाला त्याच्यातनं आनंद मिळतो. जेवणातनं तुम्हाला आनंद मिळतो म्हणून तुम्ही जेवताय. नुसतं कॅलरीज मध्ये जर जेवणार असाल तर हे सगळं अन्न जे राईस प्लेट आहे सगळं एकत्र करा, मिक्सरमध्ये टाका. पाणी किती प्यायचं? 1 लिटर ना, घाला पाणी त्याच्यात 1 लिटर आणि मिक्सरला सुरू करा मिक्सर आणि त्याची स्मूदी करा आणि स्ट्रॉने पिऊन टाका. कॅलरीज तेवढ्याच मिळतील की नाही, पोट पण भरेल की नाही, सगळं होईल, पण आनंद नाही मिळणार, प्रसन्नता नाही मिळणार, तृप्त नाही होणार. आणि भारतामध्ये आपल्या धर्मामध्ये वाढणाऱ्याला देखील तृप्तता मिळाली पाहिजे आणि जेवणाऱ्याला पण तृप्त झालं पाहिजे. कसं झालं जेवण? मस्त झालं, तुडुंब. म्हणजे काही जण तर एवढे तुडुंब जेवतात, शेवट जर बोट घातलं तर सांगता येईल श्रीखंड शेवटचं खाल्लं तुम्ही. एवढं जेवतात. त्या लग्नात बघायला नको, 500 रुपये वसूल होईपर्यंत 36 पदार्थ संपवून टाकायचे. प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही सगळं खाऊ शकता. तुम्ही गुलाबजाम पण खा, तुम्ही श्रीखंड पण खा, तुम्ही खाटखूट काय खायचं असलं तरी खा, फक्त पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका. आज झाले तुमचे 500 रुपये तुम्ही वसूल करून आहात, हे फिटला आज माझा सगळा. रात्री जेवू नका ना, एक दिवस लंघन करा, परत नुसती पेज पिऊन राहा. आणि जर सकाळी पण भूक लागली नाही तोही नाश्ता स्किप करा. ते 36 पदार्थ पचवायला आठवडा लागणार आहे. आता थोडा वेळ द्या. शरीर तुमच्याकडे जास्ती काही मागत नाहीये, पैसे मागत नाहीये तुमच्याकडे. तुमच्याकडे 2च गोष्टी मागतंय शरीर, मला थोडासा वेळ द्या आणि मला थोडीशी जागा द्या. पोटात मला जर जागा दिलीत अन्न घुसळायला तर मला अन्न छान घुसळता येईल आणि घुसळलेल्या अन्नातनं मला पुढे अन्न रस आणि रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, सप्तधातूंची निर्मिती करता येणार आहे. त्याला वेळ तर द्या. आम्ही त्या मिक्सरमध्ये सगळं टाकतोय, सगळं झाकणापर्यंत येऊन ते तटलं, सगळं मिक्सर सुरू केला आणि लगेच त्याला आडवा केला. मला सांगा, मिक्सरला आडवा केल्यानंतर मिक्सरचं काम कसं होणार? तुमच्या पोटातल्या मिक्सर बद्दल बोलतोय मी. जेवल्यानंतर लगेच ज्यांना कसं मस्त झोप लागते हो. अरे तो मिक्सर केलात आडवा, कसं पचेल तुमचं अन्न आतमध्ये? मग ऍसिडिटी होणारच, मग उलटी होणारच. मग ऍसिडिटीच्या नावानं ओ डॉक्टर तुमच्या औषधाला गुण. अरे तुला मी सांगितलेलं होतं जेवण संध्याकाळी 7च्या आत करायचं, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 4 तास. जरा जास्त वेळ दे ना पोटाला. आतमध्ये जो मिक्सर घेतलेला आहे फिरवणार आहे, 4 तास सुरू राहणार आहे. तो लगेच आडवा करू नकोस त्याला, की ऍसिडिटी, गॅस सगळं नाहीसं होणार आहे. मिक्सर जो आहे ना तो इथे आहे, इथे एवढंच आहे. हे सगळं दिसतंय, हे पोट नव्हे हा, हे सगळं आतडं आहे. पोट केवढं आहे? अरे टिचभर पोटाच्या खळगीसाठी असं एवढंच आहे पोट इथे. आता ह्या पोटाच्या बरोबर मध्ये एक सी कोलन असतो, असा एक आकार असतो, डिओडिनम म्हणतात त्याला. त्याच्या आतमध्ये पॅनक्रियाज बसलेले आहेत. वरनं आम्ही ते आतडं एवढं जॅम पॅक करून टाकतो की त्या पॅनक्रियाज मधनं बाहेर पडणारं इन्शुलिन त्याच्या तोंडावर एवढं आम्ही जॅम पॅक करून टाकतो, ते इन्शुलिनला बिचारायला बाहेर पाझर टाकताच येत नाही हो. ते सगळं ती दरवाजापर्यंत येतं आणि परत मागे जाते ते. आणि मग जे खाल्लेलं आहे ती साखर तशीच राहते. मग डॉक्टर सांगतात डायबिटीस झाला आता तुम्हाला, आता मरेपर्यंत औषधं खायची. हा मला कुठलं प्रकरण समजलंच नाही आहे की एकदा रोग झाला की मरेपर्यंत औषधं खा. डायबिटीस असू देत, थायरॉइड असू देत, कॅल्शियम कमी असू देत, ब्लड प्रेशर असू देत, कोलेस्ट्रॉल, मरेपर्यंतच औषधं खायची सगळी. आणि हे कल्पनेने आम्ही गृहीतही धरलेलं असतं. चला आता आम्हाला मिळवलेले पैसे सगळे आता घालवायचे. अरे मरेपर्यंत असलं ना तरी सुद्धा मी म्हणेन चालेल, मेल्यानंतर सुद्धा लागतात हो. आमच्याच हिंदू धर्मामध्ये 10वं नावाचा एक विधी असतो. त्याच्यात ते असे भाताचे पिंड करायचे असतात आणि त्या पिंड गेलेला जो असतो त्याला आत्म्याला त्या बोलवायचं असतं. जे त्याला आयुष्यभर दिलं नाही ते त्याच्या नावाने त्याला आम्ही देतो असं आश्वासन द्यायचं त्याला. मग त्याला बटाटा वडा आवडतो, मग ठेवा बटाटे वडा. त्याला समोसा पण आवडत होता, घ्या समोसा वडा. त्याला राजाभाऊंची भेळ आवडत होती, द्या. त्याला पांढरा रस्सा तांबडा रस्सा आवडत होता, द्या. त्याला पावभाजी पण आवडायची, मुंबईत आल्यानंतर पावभाजी पण ठेवा. सगळे पदार्थ आणून ठेवले जातात हो, तरी तो कावळा येत नाही हो शिवायला.
मग कोणतरी सांगतो अरे ती सिगरेट ओढायची सवय होती, सिगरेट ठेवा त्याला तिथे. सिगरेट आणि चपटी ठेवली तरी सुद्धा तो आत्मा येत नाही तिथे. मग कोणाला तरी आठवतं अरे त्याला रोज 14 गोळ्या खायची सवय होती, त्या 14 गोळ्या ठेवल्यानंतर लगेच कावळा येतो आणि शिवून जातो त्याला. एवढी त्या आत्म्याला सुद्धा सवय, 14 गोळ्याशिवाय खाल्ले मुक्तीच नाही असं वाटतं हो त्याला. त्या गोळ्यांची आम्हाला एवढी सवय झालेली आहे की त्या गोळ्या हे माझं अविभाज्य अंग बनलेलं आहे. सकाळी उठल्यानंतर मला देवाचं स्मरण करायचं असतं हे विसरून मला पहिल्यांदा गोळ्यांचा डबा कुठे ठेवला हे शोधायचं असतं. देव कशी कृपा करेल सांगा मला. अंतरी राम बाह्यता कृष्ण अशी नीती ठेवायची. याच्यावर मी बोलत नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. चूळ भरल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश नाही असं आजी मला ओरडायची. तू पारोसा आहेस असा शब्द वापरायची. चूळ भरल्याशिवाय जर घरात प्रवेशच नव्हता तर पाणी कसं पिणार सकाळी उठून उठून. सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं म्हणे. 1 ग्लास 2 ग्लास 3 ग्लास 5 ग्लास 8 ग्लास. मग म्हणे संडास साफ होतो. अरे पाणी पिऊन संडास मधनं जाईल की लघवीतनं जाईल. अरे ट्रॅकच वेगळा आहे त्याचा. दिव्याला गाडी बदलते, एक कल्याणला जाते आणि एक ठाण्याला येते. आमच्या कोकणात नाही येताना हा ट्रॅकच वेगळा आहे. शिशुमार्फत जाणार पाणी तुम्ही पिलत ते संडास कसा साफ होईल. ट्रॅक वेगळा आहे त्याचा. तेल प्यालात किंवा तूप प्यालात तर ते लघवीतनं जाणार नाही, ते संडासमधनं जाईल. संडास साफ होण्यासाठी तेल आणि तूप जास्ती वापरा तर संडास साफ होणार आहे, कारण तो ट्रॅक एकच आहे. त्याला जो बुळबुळीतपणा आहे ना तो बुळबुळीतपणा तेल आणि तुपाने त्या आतड्याला आतल्या बाजूने खूप छान लागतो. मुलांची घसरगुंडी तुम्ही बघितली अशी, पण ती नुसती प्लास्टिकच्या घसरगुंडीला त्यांच्या चड्ड्या अडकतात, चिकटतात, ते पुढे जात नाहीत, तिथेच बोडकून बसतात. पाण्याची घसरगुंडी जी असते, तुम्ही पाण्याच्या घसरगुंडीत कधीतरी गेला असणार. ते मोठे असे होल वरनं सुळकन जे सुटतो ते तिकडे जाऊन पडतो कधी कळतच नाही. खालनं पाणी सोडलेलं असतं ना. आपली आतडी अशीच असतात. ती कायम जर ओलसर राहिली आतनं, तेलाने जर लिंपून राहिली तर वरनं येणारा अन्नाचा घास सहजपणे असा 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 सुळकन पुढे जाणार आहे. मग कॉन्स्टिपेशन कशाला होईल. मग 2 नंबरचा त्रास कशाला होईल. हाच तुमच्यापैकी 90 जणांना हाच प्रॉब्लेम आहे. सकाळी उठून पोट साफच होत नाही हो. काय काय ते घ्या, कायम घ्या नाहीतर झवती घ्या, ते कायमच घ्यावं लागतं. नाहीतर पाटणकर महाराज आज बसलेले. कोणत्याही औषधांची सवय लावून घेऊ नका. अति सर्वत्र वर्जयेत. आयुर्वेदिक औषधं सुद्धा ज्याला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट असणारच आहेत. आयुर्वेदाला गैरसमज आहे, आयुर्वेदाला सुद्धा साईड इफेक्ट आहेत. प्रमाण बदलून तुम्ही इच्छाभेदी घेऊन दाखवा. इच्छाभेदी नावाची एक गोळी आहे. ही गोळीची एवढी, आणि इच्छेने तुम्ही जेवढे घोट पाणी प्याल तेवढे वेळ 2 नंबरला होतं. तुम्हाला 4 जुलाब व्हायला पाहिजेत ना, तर ती इच्छाभेदी खाल्ल्यानंतर 4 घोट पाणी प्या, 4 वेळा जुलाब होणार. 8 वेळा जर पाणी प्यालात तर 8 वेळा जाणार. आणि बायडीवर जर प्यालात तर ऍडमिट डायरेक्ट सलाईनच. आयुर्वेदातली औषधं अत्यंत चांगली औषधं असतात आणि गुणकारी औषधं असतात. चूळ भरल्याशिवाय प्रवेश नसेल तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी प्यायचं नसतं. हा नियम फक्त लक्षात ठेवा. चूळ भरायची, गुळण्या करायच्या, ह्या दोन्ही क्रिया आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत, गंडूश आणि कवल या नावाने. दंतधावन कसं करायचं आणि कसं करू नये हे मी तुम्हाला सांगतो. दात घासण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्या पद्धतीत जर तुम्ही दात घासले नाहीत तर प्रॉब्लेम येणार. इथे आता चित्र तुम्हाला नीट दिसतंय की नाही माहिती नाही. हा ब्रश आहे तिच्या हातात आणि ती स्वयंपाकघराच्या वर तिथे जेवणामध्ये काहीतरी ढवळतीये. आता हा जो ब्रश आहे हा तिच्या तोंडात घातलाय. तुम्ही उद्या प्रयोग करून बघा. तुम्ही दात घासा आणि समोर फक्त एक आरसा घ्या आणि तुम्ही जेवढा वेळ दात घासताय तो आरशाला समोर घेऊन फिरा. अरे 5व्या मिनिटाला नाही आरसा तुमच्या टूथपेस्टने भरला तर मला विचारा. एवढं सगळं जर टूथपेस्ट त्याच्यावर रंगून जातीये, ह्या बाकीच्या पदार्थांचं काय होणार सगळ्या. म्हणून आयुर्वेद श्रेष्ठ, म्हणून आमचा धर्म श्रेष्ठ. आमच्या धर्मात सांगितलंय दंतमंजन कसं करायचं. दात घासत असताना तुमच्या हाताचे दोन्ही कोपर तुमच्या दोन्ही ढोपरांच्या मध्ये पाहिजेत. काय नियम सांगितलाय बघा. तुमच्या हाताचे दोन्ही कोपर म्हणजे हे कोपर कुठे पाहिजेत, तुमच्या गुडघ्यांच्या मध्ये पाहिजेत. आता गुडघ्यांच्या मध्ये म्हणजे हाताचे कोपर बसून मला बसलंच पाहिजे, असं बसूनच दात घासायचे. दात उकिडवं बसूनच घासायला सांगितलेले आहेत. उकिडवं बसणं ही भारतीय परंपरा आहे.
जेवायला सुद्धा उकिडवच बसायला सांगितलेलं आहे. आज आम्ही मांडी ठोकून बसतोय, ते सुद्धा नाही हो भाग्य कोणाच्या घरात. आज सगळे खुर्ची काटकोनावरच बसतात आणि त्यामुळे मला विसर्जन काटकोनातच, कमोडवर दुसऱ्या दिवशी. नियम हाच आहे, ज्या आसनामध्ये तुम्ही जेवता त्याच आसनामध्ये मला विसर्जन करायचं. काय नियम? ज्या आसनामध्ये अन्न ग्रहण त्याच आसनामध्ये मला विसर्जन. कारण त्या आतड्याला बरोबर तसा कर येत जातो आणि मग ते मला विसर्जन सुखकर होतं. आणि ज्याचा कोठा साफ त्याला डॉक्टरांची गरजच नाही. म्हणून उकिडवं बसून जेवायला सुरुवात करून बघा, प्रयोग म्हणून करून बघा. तुम्ही कसं बघता बसायला जेवताना कसं हे बघायला पाहुणे येत नाही तुमच्या घरात. तुम्ही घरात असताना करा ना असा प्रयोग, करून बघा. मी सगळं केलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. छान जेवा, शांतपणे जेवा. मुलांच्या हातात टूथपेस्ट ब्रश हे तुमच्या लक्षात आलं ना, हात मध्ये घेऊन. बरं, बोटाने दंतमंजन करायचं. फक्त हे बोट वापरायचं नाही. दात घासत असताना तर्जनी वापरायची नाही. हे विष्णू पुराणामध्ये लिहिलेलं आहे. ठाण्यातले डॉक्टर शांताराम आपटे यांनी एक पुस्तक लिहिलंय, वैदिक आंधिके नावाचं. ठाण्यातनं मी घेऊन गेलो. ही गायनेकॉलॉजिस्ट आहे, तिथे आपल्या ठाण्याच्या जवळच राहतात. हॉस्पिटल आहे त्यांचं स्वतःचं, होतं, आता नाही आहे, आपटे रुग्णालय. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय वैदिक आंधिके. त्याच्यात दंतमंजनाचा उल्लेख आहे. विष्णू पुराणामधला आहे, ब्राह्मण ग्रंथामधला आहे, तैत्तरीय उपनिषदामध्ये आहे. त्याच्यामध्ये सगळीकडे हेच सांगितलंय, दात कसे घासायचे. त्याच्यात ते असं म्हणतात, तर्जनी वापरायची नाही. बाकीची चारी बोटं वापरलं तरी चालतात. आपल्याकडे 5 महाभूत इथे राहतात. हे महाभूत सगळ्यांना माहिती आहे. शुशू हे चिन्ह आंतरराष्ट्रीय चिन्ह आहे. तिकडनं बाहेर डाव्या कोपऱ्यात असं मागे असं किती दाखवलं न बोलता काम होतं. हे चिन्ह पण तसंच आहे. आता इथे महाभूतांचा संबंध येतो. हे आप महाभूत, जल महाभूत, हे पृथ्वी महाभूत. हो, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी 5 महाभूत आहेत. आणि ह्या 5 महाभूतांचा आधार घेत आपल्याला दंतमंजन. हे वायू महाभूत आहे. वायूमध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ही शक्ती दातांवर वापरली जाऊ नये म्हणून हे बोट निषिद्ध सांगितलेलं आहे. या बोटामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णूंचं सुदर्शन चक्र आहे. काय शक्ती असेल बघा. आपण दुसऱ्याला इशारा करताना सुद्धा याद राख माझ्याशी गाठ आहे असं सांगतो. आम्ही असं नाही सांगत. आम्ही दाखवताना, बोट दाखवताना सुद्धा हा शक्तीचा प्रवाह आहे आणि ही शक्ती दातांवर वापरायची नाही असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या सूचना काही लिहिलेल्या आहेत. टूथपेस्टवर ह्या सूचना आहेत. काय काय सूचना आहेत? 1 ते 2 वर्ष स्लाइट स्मिअर एवढाच त्याच्यावर काय पेस्ट लावा. इथे मटार एवढी अर्धा पी साईज आणि एज 6+ पी साईज अमाऊंट. पी साईज अमाऊंट सांगितलंय. आमच्याकडे ब्रशच्या एका टोकापासून कोकण रेल्वे शेवटपर्यंत पोचते हो. म्हणजे 15 पट जास्ती वापरतोय टूथपेस्ट आम्ही. ही विषारी टूथपेस्ट आहे. ही विषारी किती आहे ते तिथे लिहिलेलं आहे. वॉर्निंग, कीप आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन अंडर 6 years ऑफ एज. इफ मोर दॅन यूज फॉर ब्रशिंग इज ॲक्सिडेंटली स्वॅलोड, गेट मेडिकल हेल्प ऑर कॉन्टॅक्ट पॉयझन कंट्रोल सेंटर राईट अवे. एवढी विषारी आहे. ही सूचना आमच्याकडे बेगॉनवर लिहिली जातात. लहान मुलांपासून सावधान. पेस्टिसाइड्सवर लिहिली जातात. हे पेस्टिसाइड, हे असं एवढं केमिकल आमच्या टूथपेस्टमधनं आमच्या पोटात जातं आहे. कॅन्सर दुसरीकडनं नाही जन्माला येत, आमच्याच घरात आम्ही केमिकल खातोय. साबण तसाच एक आहे. किती केमिकल शरीरात जातं आहे आपल्याला कल्पना पण नाही आहे. केसांचा वेगळा, काखेचा वेगळा, पोटाचा वेगळा, साबण, शॅम्पू, अंगाचा वेगळा, शॉवर बाथ वेगळा, बाल्डीतल्या आंघोळीचं पाणी साबण वेगळा. किती हे सगळा बिझनेस आहे असं नाही का वाटत तुम्हाला? हे नको आहे. सगळं करण्याची आवश्यकता नाही आहे. मी गेल्या 36 वर्षात साबणच लावलेला नाही आहे. शेविंगला सुद्धा नाही वापरत. नुसतं रेझर चकाचक मस्त होऊन जाते दाढी. दूध लावा, दही लावा, लोणी लावा, तूप लावा, बटर लावा, दुधाची पिशवी उलटी करून ती फिरवा तरी सुद्धा मस्त चकाचक दाढी होते हो. रेझरची नुसतं असं मस्तपैकी चकाचक चालत जातं. मोठ्या मंडळींनी टूथपेस्ट लावताना लक्षात घ्या, त्यांचे जे दाढा किडलेल्या आहेत, ह्या किडलेल्या दाढीमध्ये देखील टूथपेस्ट अडकते आणि ती नंतर घोटाबरोबर पोटात जाते. दात साफ करण्यासाठी ब्रश जे वापरले जातात, प्लास्टिक इंजुरीज टू हेल्थ. आणि हे ब्रश कुठे तयार करतात आणि कसे तयार करतात हे तुम्हाला माहीत नाही. हे सगळं भांगारातलं प्लास्टिक जे गोळा करून नेतात ते कारखान्यामध्ये न धुता त्याच्यापासून असे क्रिस्टल्स तयार करतात आणि हे ब्रिसल्स जे असतात यांच्यापासून ब्रश तयार करतात. आणि सगळ्यांचे ब्रश रात्रीच्या वेळेला एकाच रेस्टरूममध्ये रेस्ट घेत असतात. एकाच्या तोंडातले जंतू दुसऱ्याच्या ब्रशवर जात नसतील का? सेकंडने जातात. मग हे 24 तास तसेच असतात हो.
24 तास नाही, 23 तास 45 मिनिटं एकच असतात. हे ब्रशची एक्सपायरी असते, 7 दिवस फक्त वापरायला सांगितलं आहे. हे कॅनेडियन डेंटल असोसिएशनने सांगितलेलं सांगतोय मी तुम्हाला. 29/11 आणि 12/5 हे महिने आहेत, संडे टू सॅटरडे. 7 दिवसामध्ये ब्रश बदलायला सांगितलं आहे. आयुर्वेदामध्ये, आरोग्यामध्ये आमच्याकडे दातवण नाही तर दातून नावाचं, इथे ठाण्याच्या स्टेशनवर मी लहान असताना अनेक वेळा यायचो. ह्या कडुनिंबाच्या काड्यांचे भारेच्या भारे असायचे. कडुनिंबाची काडी दातून म्हणून विकली जायची, 1 रुपयाला एक काडी तेव्हा होती. आणि हे सगळं दातवण वापराने टाकून द्या या बेसिसवर वापरलं जात होतं. एकदा वापरलेला ब्रश आम्ही परत वापरत नव्हतो, तो तोडून टाकून द्यायचा आणि नवीन ब्रश दुसऱ्या दिवशी. यूज अँड थ्रो आम्ही जगाला शिकवलंय. आम्ही ज्या पानात जेवतो त्या पानात आम्ही परत कधीच जेवत नाही. केळीच्या पानावर, पत्रावर आम्ही ते टाकूनच देतो परत. हे यूज अँड थ्रो आमच्याकडे जन्माला आलेलं आहे. यज्ञ संस्कृती आपल्याकडे. आता प्रयागमध्ये कुंभमेळा आहे, या निमित्ताने नागा साधू सगळे येणार आहेत. आम्ही फक्त यांच्याकडे विचित्र नजरेने बघतो. हे एवढ्या थंडीमध्ये हे राख फासून बसलेले आहेत. हे स्वतःला शंकरांचे शिष्य म्हणवतात, राख फासून बसलेले असतात. हे टेम्परेचर मेंटेनिंगचं काम राख करत असते, म्हणून त्या भस्माचे चट्टे आणि पट्टे अंगाला ओढून ब्राह्मण बसलेले असतात. बाहेरचं तापमान किती असू देत, माझ्या अंगातली उष्णता कमी होण्यासाठी किंवा थंडावा त्रास देऊ नये यासाठी अंगाला भस्म लावायचंय. आणि म्हणून ते चिताभस्म निर्माण करण्यासाठी भगवान भोलेनाथ हिमालयात बसून त्या भस्मासुराला तयार केलं ना, भस्म मिळवण्यासाठी. भस्माचं महत्व आणखीन काय सांगू तुम्हाला. मलविसर्जन पूर्वी पद्धत अशी होती, घरात खायचं आणि बाहेर जाऊन मलविसर्जन करायचं. काळ बदलला आता बाहेर खायचं, चहा भारतीय पेय नाही आहे, त्याची रॉयल्टी परदेशात जाते, आरोग्याला हानिकारक आहे. घेतला नाही म्हणून काही नुकसान होत नाही आहे, जीवनावश्यक नाही आहे आणि त्याचंही व्यसन लागतं. बरं, तो चहा नुसता चहा नाही, त्याच्यात बुचकाळायला काहीतरी लागतं. पाव, बटर, बिस्किट, खारी मारी सगळे मैद्याचे प्रकार आहेत. मग कॉन्स्टिपेशन का नाही होणार मला सांगा. ह्या सगळ्या पदार्थांपासून आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. खायला काहीच हरकत नाही आहे, सगळं खायचं आणि पचवायचं. आणि पचवण्यासाठी 2च व्यायाम करायचे, लोटांगण आणि प्रदक्षिणा. 2च व्यायाम मी सांगतो, प्रदक्षिणा आणि लोटांगण. प्रदक्षिणेमध्ये हात तुमचे असे ठेवले तरी चालतात, असे घेतले तरी चालतात, असे घेतले तरी चालतात, सावधानमध्ये असला तरी चालेल. छोटा ये मिहीर ना, ये गोल फिरायचं फक्त. एकदा उजवीकडनं डावीकडे आणि डावीकडनं उजवीकडे, नुसतं गोल फिरायचंय. एकदा उजवीकडनं डावीकडे, डावीकडनं. हे एक प्रदक्षिणा पूर्ण झाली. दाखव फिरून, इथे उभा राहा. उजवीकडनं डावीकडे, डावीकडनं उजवीकडे. ही प्रदक्षिणा एक झाली. किती घालायच्या? तुमचं जेवढं वजन आहे तेवढ्या संख्येने घालायच्या. तुझं वजन किती आहे माहिती आहे? 27 kg. मैंने 27 प्रदक्षिणा घालायच्या. हे घुसळलं जाते याचं शरीर. एकदा उजवीकडनं डावीकडे, डावीकडनं उजवीकडे. समजा 70 असेल, 70 घाला. उद्यापासून 70 आणि 27 घालण्याची आवश्यकता नाही. उद्या 1 घाला, परवा 2 घाला, परवा नंतर 3 घाला, 4 घाला. 50 वर्ष आयुष्य अजून आहे, सगळं एका दिवसात पूर्ण करायचं नाहीये. सावकाश घाला. पण हे शरीर तुमचं घुसळलं गेलं पाहिजे. शरीर घुसळलं जाणं महत्वाचं आहे. जसं त्या दह्यामध्ये रवी घातली आणि रवी उलट सुलट सुलट उलट फिरवली तर त्या दह्यातलं फॅट वर येतं. मग इथलं फॅट का नाही येणार बाहेर? येणारच आहे. पण आम्ही असं कधी फिरलोच नाही. आम्ही देवाला सुद्धा फसवलं. ती आरती जेव्हा फिरवतात तेव्हा असं म्हणतो, घालीन लोटांगण कधीतरी, लंजीन चरण कधीतरी. करत नाही एक सुद्धा लोटांगण. ही प्रदक्षिणा घालतो, पण 3 घालताना सुद्धा नाकी 9. आणि त्या घालतो ते आजूबाजूला कोण आलेत बघण्यासाठीच घालतो. ते देवासाठी नाहीये. ही आतमध्ये जो बसलाय ना त्याला शुद्ध करण्यासाठी आहे. शरीराला जे आतल्या बाजूने चिकटून बसलेलं आहे, हृदयाला कोलेस्ट्रॉल चिकटलंय, पित्ताशयात पित्त अडकलंय, आतड्यांमध्ये आम चिकटलाय, मळ चिकटलाय, हे सगळं जे आतमध्ये चिकटवून 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 ठेवलेलं आहे ह्याला घुसळून घुसळून बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून ही प्रदक्षिणा आहे. तो जो रोलर कोस्टर असतो असा गोल 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 फिरत असतो, तो उलटा सुलटा सुलटा उलटा असा वरनं खाली खालनं वर. खालनं वर जायला त्याला जास्ती शक्ती लागते, वरून खाली यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हे रोलर कोस्टर तुमच्या पोटामध्ये बसवलेले आहेत देवाने. अशीच आतडी आहेत गोल 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 फिरवलेली, उलट सुलट सुलट उलट बसवलेली आहेत.
आता खाली गेलेलं जे अन्न आहे ते वर येण्यासाठी यंत्रणा नाही, मग यासाठी आपणच घुसळायचं आणि त्याला पुढे ढकलायचं, आणि म्हणून हे गोल 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 फिरणं आहे. उभं राहून एक व्हर्टिकल, ज्याला प्रदक्षिणा म्हणतात, आणि दुसरं जे आहे हे आणखीन महत्वाचं आहे, त्याला लोटांगण म्हणतात. तू खाली जा तिथे, म्हणजे दिसेल सगळ्यांना. मारुडी, येस, झोप तिथे, येस, हात वर कर आणि तुझ्या उजव्या बाजूला लोळत जा. जा. हे लोटांगण झालं. गोल गोल लोळत जायचं, थांब तिथेच. आता ते गोल फिरल्यानंतर त्याचे रोलर कोस्टर गोल गोल फिरत गेले आणि त्याच्या खालच्या बाजूला जे होतं वरच्या बाजूला आलं आणि परत ढुपकन खाली पडलं दुसऱ्या बाजूने. आता त्याला एकाच दिशेने पुढे न्यायचंय. आता जर तो रिव्हर्स आला तर जे पुढे गेलेलं आहे ते सगळं परत मागे येणार. यासाठी आता या क्षणाला त्याने उठून बसायचं, दिशा बदलायची आणि पुन्हा त्याच दिशेने उलट्या दिशेने परत यायचं, म्हणजे त्याच हाताने तो परत येणार आहे. आता इकडनं परत इकडे. आता त्या रोलर कोस्टर मधली पुढची स्टेप त्याला मिळाली. इथे येऊन भिंतीला अडकला, आता पुन्हा इथे येऊन उठून बसायचं आणि उलट्या दिशेत जायचं आणि पुन्हा तिकडेच जायचं. याला म्हणतात लोटांगण. किती घालायची? डोकं परत एक वर आलं की एक झाली. आता याची जवळजवळ 6-7 झाली. तिथनं परत रिटर्न यायचं नाहीये, हे नीट लक्षात ठेवा. वॉशिंग मशीन मध्ये कपडे पहिल्यांदा घातले जातात, ते घुसळले जातात, चर्निंग होतं, असं फिरतोय असं फिरतोय असं फिरतोय असं फिरतोय. मग त्या चड्डीमध्ये बनियन, बनियनमध्ये पॅन्ट, पॅन्टीत टॉवेल, टॉवेलमध्ये शर्ट, असं सगळं असं घट्ट पिळलं जातं. आता हे जेव्हा घट्ट पिळलं जातं तेव्हा त्याच्यातला मळ सुद्धा पिळला जातो आणि तो बाहेर येतो. शरीर देखील असं पिळलं जातं आणि शरीरात अडकलेला मळ देखील बाहेर येतो. अशाने घाम यायला मदत होते. घाम आला पाहिजे आपल्याला. त्याची घाबरू नका, त्याला घाबरायचं कशाला? आतलं बाहेरच काढायचं आहे ना. साठवून जे ठेवलेलं आहे, टाकी रिकामी केल्याशिवाय नळाला पाणी स्वच्छ येत नाही. ते टाकी रिकामी केली पाहिजे आणि त्याला एका दिशेत फिरवत न्यायचं. आणि नंतर काय करायचं? हे सगळे ओले चिप्प कपडे दुसऱ्या चेंबरमध्ये टाकायचे आणि एका ॲक्सिसवर एक सिलेंडर ठेवलाय, त्याला बोकं ठेवली आहेत आणि तो सिलेंडर ड्रायर चेंबर म्हणतात त्याला. तो रोटेटर असतो. तो कर 5 मिनिटं फक्त फिरवला की ओल्या कपड्यातलं सगळं पाणी बाहेर पडून जातं आणि ते कपडे अत्यंत सुकलेले असतात. या शरीरामध्ये घाण, कचरा, क्लेद, चिकटपणा, आम जे अडकलेलं आहे, जेव्हा तुम्ही गोल 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 फिरता तेव्हा शरीरातनं बाहेर टाकण्याची प्रोसेस होते. भौतिकशास्त्र सगळीकडे सारखंच काम करणार. आणि हे दोन्ही प्रकार आम्ही देवासाठी करतोय. जे देवासाठी ते देहासाठी. आता ही संकल्पना फक्त भारतामध्येच आहे. हो, देव आहे सगुण रूपामध्ये. काळानुसार तुम्ही एक बदल करू शकता की जे लोटांगण आहे हे बायकोच्या समोर घालायचं आणि प्रदक्षिणा नवऱ्याच्या भोवती घालायची की तुम्हाला फलप्राप्ती, इच्छित फलप्राप्ती होईल. अशा रीतीने या धर्मामधलं, षोडशोपचार पूजेमधलं हे शेवटचं प्रकरण इथे मी पूर्ण करतो. या षोडशोपचार पूजेचं जे फळ ज्या ग्रंथात लिहिलेलं आहे ती सगळी फळं तुम्हाला मिळावीत. 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला मिळावं. माझ्याही 100व्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी हजर असावं असं त्या भगवंताकडे मागणं मागतो. आणि मला बोलण्याची इथे संधी करून दिली, इथे संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मी माझी फक्त शेवटची स्लाईड तुम्हाला दाखवतो ज्याच्यावर माझा नंबर आहे लिहिलेला. जर कोणाला नंबर नोट करून घ्यायचा असेल तर ते नंबर नोट करू शकता. जीवनशैली बदला, दवा ना खाना, टेक होम मेसेज फक्त. थिंक ग्लोबली, इट लोकली. तुमच्या जवळ जे असतं तेच अन्न तुम्ही खायचं. पाणी फक्त जेवत असतानाच प्यायचं, रिकाम्या पोटी पाणी प्यायचं नाही. रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या अगोदर संपवायचं. लोटांगण, प्रदक्षिणा हे 2 व्यायाम करायचे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हेच आरोग्य आणि हाच मोक्ष हे लक्षात ठेवायचं. आणि हेही लक्षात ठेवायचं की संघटनेमध्ये ताकद आहे. बटेंगे तो कटेंगे हे पण विसरून जायचं नाही. मंदिरामध्ये एकत्र उपासना, एकत्र प्रार्थना, एकत्र आरती, एकत्र येणं, सतत काही ना काही निमित्त शोधून एकत्र या, मी तुमच्याबरोबर आहे अशी भावना जेव्हा आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण होईल ती एकतेची ताकद सगळ्यात महत्त्वाची असते. हा आवाज जरा द्या, ह्याचा आवाज दे ना जरा. सर्वे संतु
जरी नंबर लिहून घ्यायचे असतील तर नंबर लिहून घ्या. माझी 2 पुस्तकं आता इथे आणलेली, जरा आवाज लहान केला असता. तुम्हाला हवी असतील तर काउंटरवर आहेत. ज्यांना आत्ता घ्यायची नसतील त्यांनी मागवू शकता. आरोग्य रहस्य, आहार रहस्य, जीवन रहस्य हे पुस्तकं त्यातलं एक आहार रहस्य आणि जीवन रहस्य आहे. आरोग्य रहस्य आत्ता नाही आहे, त्यासाठी हा नंबर आहे. मनापासून धन्यवाद.